नमस्कार. मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मंडळ विलेपार्ले यांच्या वतीने उपस्थित तुम्हा सर्व रसिकांचं मनापासून स्वागत करतो. आजपासून बरोबर 1 महिन्यापूर्वी म्हणजेच 30 जून 2026 रोजी ज्येष्ठ रंगकर्मी श्रीमती विजया मेहता यांचं दुःखद निधन झालं. आम्ही चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मंडळातर्फे मागच्या आठवड्यात किंवा एक 10 दिवस आधी ठरवलं की आपल्या मंडळात असा एखादा कार्यक्रम आपल्याला करता येईल का की त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. ही स्मृती सभा नाही आहे, ही स्मरण सभा आहे. त्यांच्या आठवणी आपण जाग्या करणार आहोत, म्हणून आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत. आणि मी ज्या ज्या मान्यवरांना विचारलं ती सर्व मान्यवर मंडळी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता नंतर सांगते, उद्या सांगतो, परवा सांगतो, काहीही नाही, त्वरित सगळे हो म्हणालेले आहेत. आणि आज ते सर्वजण इथे उपस्थित राहिलेले आहेत. मी सहभाग घेणाऱ्या सर्व मंडळींना विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर यायचे. सर्वप्रथम श्री अजित भुरे, त्यानंतर स्वाती चिटणीस, प्रतिमाताई कुलकर्णी आणि अंबरीश मिश्र शूटिंगमध्ये आहेत. तर त्या म्हणाल्या मला कदाचित उशीर होईल, तर मी उशीर आले तर चालेल का, तर त्यांना मी हो म्हटलंय. आता आपण बघूया किती वाजता येत आहेत ते. त्यानंतर अपेक्षित सहभागी होऊ शकतील अशी मंडळी म्हणजे राजन भिसे, राजन तांभणे, पुष्कर श्रोत्री येईलच. तर आपण ह्या मंडळींची वाट बघूया, पण आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी सर्वप्रथम विनंती करतो आमच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री डॉक्टर आशुतोष प्रधान यांना की त्यांनी अंबरीश मिश्र यांचं तुळशीचं रोप आणि एक छान पुस्तक भेट. आमची प्रथा आहे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मंडळात कोणी आलं की त्यांना इतर कुठलीही भेट न देता आम्ही पुस्तक भेट देतो. तर एक आशा बगे यांचं नुकतंच आलेलं एक पुस्तक, आम्ही हे पुस्तकही आज अंबरीशजींनी सुचवलं की हे द्या म्हणून. यानंतर मी शकील कर्णिक यांना विनंती करतो की श्री अजित भुरे यांचा त्यांनी स्वागत करावं. मी स्वाती चिटणीस यांचं स्वागत करण्याची विनंती करतो आमच्या संस्थेच्या विश्वस्त श्रीमती सुधाताई भागवत यांना. आमच्या दुसऱ्या विश्वस्त श्रीमती अलका प्रधान यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमाताई कुलकर्णी यांचं तुळशीचं रोप आणि पुस्तक भेट द्यावी त्यांना आणि त्यांचं स्वागत करावं. यानंतर आपण थेट कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी श्री अजित भुरे यांना विनंती करतो की यापुढची सगळी सूत्र त्यांनी घ्यावी आणि हा कार्यक्रम त्यांनी सुरू करावा. धन्यवाद. खरंच मंदार म्हणाल्याप्रमाणे इतक्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार. खरं म्हणजे विजयाबाईंच्या म्हणजे आठवणीतल्या विजयाबाई असा कार्यक्रम आणि त्याला मी उशिरा येणं हे फार वाईट आहे. कारण आत्ता जर विजयाबाई असत्या तर त्यांनी मला कानाला धरून कदाचित बाहेरच काढलं असतं आणि कदाचित त्यांनी सांगितलं असतं की तुझ्याशिवाय हा कार्यक्रम आम्ही करू शकतो आणि त्यांनी तो कार्यक्रम केलाही असता जास्त चांगला. दुसरं म्हणजे आत्ता जे आम्ही केलं ना इकडे की प्रतिमा इथे बसली होती, मग मी इथे बसलो होतो, मग आम्ही चेंज केलं. मला असं वाटतं विजयाबाईंनी खरं म्हणजे ह्या मुलाखतीची सुद्धा तालीम काल घेतली असती. त्यांनी अजित कुठे बसणार, प्रतिमा कुठे असेल आणि ती का असेल याचे एक कारणी मीमांसा झाली असती आणि सेंटरला अंबरीशच का
याचं एक कारण त्यांच्याकडे असतं आणि तसंच ते झालं असतं. मला आठवते मी त्यांचा एक छोटासा कार्यक्रम पूर्वी करत असे, विजयाबाई आणि आपण नावाचा. आपण काहीतरी एक 5-6 कार्यक्रम आम्ही केले. तर त्या कार्यक्रमाच्या म्हणजे विजयाबाईंची मी मुलाखत घेत असे, त्याची तालीम होत असे आणि त्या तालमीमध्ये मी प्रश्न विचारत त्या उत्तरं देत तालमीमध्ये. एकदा कुठेतरी सोलापूर किंवा कुठेतरी होता कार्यक्रम आणि मी प्रश्नांव्यतिरिक्त कुठला तरी एक प्रश्न विचारला. बाईंनी त्याचं उत्तर दिलं आणि मग नंतर मात्र कार्यक्रम संपल्यानंतर मला म्हणाल्या की तू अजित तो प्रश्न नव्हता ना आपल्या याच्यामध्ये, असं नको करूस परत कधी. तर थोडक्यात काय ती अशा शिस्त त्यांची होती आणि अशा त्या शिस्तीतल्या बाईंच्या आठवणीतल्या कार्यक्रमाला मी उशिरा येणं हे फार चुकीची गोष्ट माझ्या हातून झाली. आय एम व्हेरी सॉरी. पण मुंबईतल्या ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मला यायला जरा उशीर झाला. एनिवे, प्रतिमा, अंबरीश आणि स्वाती यांचा बाईंबरोबरचा सहवास जास्त होता. मला खरं म्हणजे मंदार असं म्हणाला की तू पण त्यांच्याबद्दल बोल, आठवणी सांग वगैरे. खरंच प्रामाणिकपणे सांगतो, जेवढा ह्यांचा सहवास होता तेवढा माझा सहवास नव्हता. मी काही त्यांच्या नाटकात कामं केली नाहीत. अगदी शेवटच्या काही 10-15 वर्षामध्ये बाईंचा आणि माझा सहवास जास्त वाढला होता आणि त्यांच्या त्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एकत्र आलो. पण त्याच्यात त्या ज्या मला भेटल्या त्याच्यातल्या आठवणी बोलता बोलता मी सांगेनच. पण मला असं वाटतं की ह्यांच्याकडनं बाईंच्या जास्त आठवणी, बाईंचे जास्त किस्से, बाईंच्या शिस्तीबद्दलच्या किंवा त्यांनी ज्या पद्धतीची नाटकं केली त्या पद्धतीची नाटकं काय प्रकारची होती हे आपल्याला जास्त कळेल. मला वाटतं मी स्वातीपासून सुरुवात करतो. स्वाती, तुझं पहिलं नाटक बाईंबरोबरचं कुठलं आणि किती नाटकं तू केलीस हे आपण पहिल्यांदा ऐकूया आणि मग त्या नाटकांबद्दल आपण बोलूया. नमस्कार. मी फक्त 2च नाटकं बाईंबरोबर केली. एक अभिज्ञान शाकुंतल, ज्यात मी शकुंतला करत होते, आणि दुसरं पंखांना ओढ पावलांची, ज्यात मी उत्पला कापरे नावाची भूमिका करत होते. ही 2च नाटकं बाईंबरोबर केली. पण त्याआधी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र पहिल्या 3 राज्यनाट्य स्पर्धेला आलेल्या नाटकांमधनं पहिल्या 3 नाटकं जे यायचे त्यांच्या कलाकारांना घेऊन 1 महिन्याचं शिबिर करायचे. 1 महिन्याचं शिबिर आणि त्यात सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत. तर ते शिबिर विजयाबाई घ्यायच्या स्वतः. आणि ते शिबिर मी केलं होतं कारण मी जुलूस नावाचं बहुरूपीचं नाटक केलं होतं. आणि जुलूस नंतर जुलूस नाटकात बरेचसे जे होते, अमोल पालेकरांचं जुलूस त्यांनी दिग्दर्शित केलेलं, त्यात सगळेजण नोकरी करणारे होते. त्यामुळे शिबिराला जायला कोणालाही काही प्रॉब्लेम बरेच होते. त्याच्यामुळे मी एकटीच होते की मी जाते शिबिराला, आणि मी गेले होते. त्यामुळे तो जो महिनाभर विजयाबाईंचा सहवास मला लाभला तो पहिला. आणि त्यानंतर ही 2 नाटकं. पण शिबिरामध्ये जेव्हा तू गेलीस तेव्हा शिक्षिका म्हणून विजयाबाई तुला कशा दिसल्या? तुझं तेव्हा ते सुरुवातीचे दिवस होते, तुला त्यांच्याकडनं काय महत्त्वाच्या गोष्टी त्या काळात पहिल्याच्या शिबिरामध्ये शिकायला मिळाल्या? सगळ्यात पहिलं जेव्हा विजयाबाई आल्या आमच्याशी बोलायला, त्या शिबिरात खूप म्हणजे महाराष्ट्राभरातून मुलं आली होती. म्हणजे चंद्रपूर, नागपूर आणि छोट्या छोट्या खेड्यांमधनं पण मुलं आली होती. तर पहिली गोष्ट बाईंनी सांगितली की हे बघा, 1 महिन्याच्या या शिबिरात मी अनेक शब्द असे वापरीन की जे तुम्हाला आत्ता माहीत नाहीत, पण ते या शिबिरामध्ये तुम्हाला कळतील. म्हणजे ॲपरंट स्टेज आणि असं बॅक स्टेज किंवा टिपिकल थिएटरचे शब्द. पण याचा अर्थ असा नाही की लगेच तुम्ही जेव्हा जाल तुमच्या गावात तेव्हा तुमच्या इतर मुलांवर हे शब्द फेकाल आणि तुम्ही त्यांच्यावर तुमची अरेरावी गाजवाल. तर असं करायचं नाही. शिबिराच्या त्या 1 महिन्यात परत बाई जशा होत्या तशाच होत्या. त्या वेळेत यायच्या, वेळेच्या आधी यायच्या, मोस्टली वेळेच्या आधीच येऊन बसायच्या. आणि 2 नाटकांमध्ये किंवा आपण ते बाई पुस्तकाचं आपण प्रकाशन केलं किंवा इतर सगळे कार्यक्रम मी बाईंबरोबर केले, एकदाही मी बाईंचा आवाज एकही पट्टी वर चढलेला बघितला नाही. एकदाही नाही. जे सांगणार ते
आत्यंतिक प्रेमाने आणि समजवून सांगणार आणि एखाद्याला आपलं बोलणं समजत नाही असं वाटलं तरी असं त्या कधी चिडचिडल्यात की कसं रे तुला कळत नाही मी इतकं असं कधीही झालं नाही. त्यांना एखादी गोष्ट 10 वेळा सांगताना कधी कंटाळा आला नाही. खूप प्रेमाने सांगायच्या. सो बाईंच्या आजूबाजूला राहणं हा फक्त आनंद होता की कधी एकदा सकाळ होते आणि मी बाईंच्या रिहर्सलला जाते किंवा बाईंच्या शिबिराला जाते किंवा जे काही बाई करणार असतील तिकडे मी आजूबाजूला असणं हे, आणि हे फक्त मलाच नाही, हे त्यावेळच्या प्रत्येकाला असं वाटायचं. अंबरीश, आता मी तुमच्याकडे येतो. मुळात बाई तुम्हाला कधी भेटल्या, कुठे भेटल्या? तुम्ही काही नाटकातले नव्हेत, पण मग बाई तुम्हाला भेटल्या कधी, कशा, कुठे, आणि तो पहिला तुमचा अनुभव तुम्ही सांगाल का? मग ते सगळं सांगण्या अगोदर मला जरा थोडं बोलू 1-2 मिनटं. हां, प्लीज प्लीज. मी अट्टल मुंबईकर आहे आणि मी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाला अभिवादन करण्यासाठी आम्ही इथं सगळे आलेलो आहोत. या समाजाचं इतिहासामध्ये खूप महत्त्वाचं योगदान आहे. पण 20वं शतक हे 3 कायस्थ मंडळींनी गाजवलं. त्यापैकी एक रामगणेश गडकरी, एक चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख आणि विजयाबाई मेहता, राजकारणात बाळासाहेब ठाकरे. तर मी तुमचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन तिथे शक्ती, बुद्धी आणि प्रगती असं लिहिलं आहे. तर ते सूत्र धरून कायस्थ समाजाने आपली वाटचाल केलेली आहे. मी उत्तर भारताचं आहे. वडिलांच्याकडून आमच्याकडे मुघलांपासून किंवा त्याच्याही अगोदर राज्यकारभार हा फक्त कायस्थांच्या हातात असायचा. हो, उत्तर भारताचा. आता विजयाबाई हे म्हणाले तुम्ही नाटकातले नाही आहात, तर थँक गॉड फॉर दॅट की मी नाटकातला नव्हतो. कारण काय झालं, मी बाईंना आता कधी भेटतो तर ते इतकं जुनं मी काय सांगत बसत नाही. पण अजब न्याय वर्तुळाच्या वेळी दामू काकांनी मला थोडंसं थिएटरचं काम तू कर, तुला मी स्कॉलरशिप तात्याला सांगून द्यायला लावतो. मला पैशाची गरज होती, तर मी रोज जायचो, लायब्ररीत बसायचो. संध्याकाळी काय करायचं, तर आमचे कवी मित्र, तेव्हा माझी सत्यकथित कविता यायला लागल्या होत्या, त्यांचं नाव आरती प्रभू, तर ते आणि हे यायचे शहाणे. तर आम्ही तिघं जाऊन अजब न्याय वर्तुळाच्या तालमीला बसायचो. तर ही पहिली ओळख. आता मध्ये त्यांनी मला NCP येतोस का वगैरे ते सगळं भेट होत होती, सगळं ठीक आहे. कधी गेलो की त्या म्हणायचे अजून टाइम्स ऑफ इंडिया सुरू आहे का रे तुझं? म्हटलं हो. मग चला आता पण लेटेस्ट हॅव सम हार्मलेस गॉसिपिंग असं म्हणायचे. बरं, राजकारणाच्या जर गॉसिप सुरू केल्या तर त्याला साहेबराव देशमुख आणि भैयासाहेब देशमुख आणि काही कळायचं नाही. काही म्हणजे काही त्यांना राजकारण काही त्यांना माहीत नसायचं. पण गप्पा येतोस का NCP येतो, आम्प्रेसारिओ कुमुद त्यांचे शब्द वापरायचे. यू वॉन्ट टू कम ॲज आम्प्रेसारिओ. म्हटलं बाई मी टाइम्स ऑफ इंडिया जातो, तुझं खरं तिकडे. असं माझं एक भाषण बाईंनी ऐकलं. बाईंना मला ते राज्य सरकारचा पुरस्कार होता, महाराष्ट्र भूषण होता किंवा प्रभाकर पणशेकर पुरस्कार होता. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा जेवायला बसलो, माझ्या शेजारी मी त्यांच्या बसलो होतो. मला म्हणाल्या तुझं शिक्षण काय झालं आहे? म्हटलं BA MA पर्यंत गेलो, इंग्रजी वाङ्मय. कॉलेज कोणतं होतं? म्हटलं भारतीय विद्याभवन. मजूमदार शिकवायला होता? मी म्हटलं हो. हां, आणि काय होतं तुला? म्हटलं ट्रॅजेडी एज अ फॉर्म ऑफ लिटरेचर, कॉमेडी एज अ फॉर्म ऑफ लिटरेचर. ट्रॅजेडीला कोणती पुस्तकं होती? म्हटलं ऑथेलो, मकबेथ. ते उद्या फोन करते मी तुला. माझा नंबर त्याने मी दिला होता. त्यांनी फोन केला, घरी ये. घरी गेलो. आत्मचरित्र लिहायचं आहे माझं. हो, यू आर माय घोस्ट रायटर. तर मी त्यांना विचारलं, तुम्ही आता विचारलं, पण ते ज्या माणसाचा नाटकाशी प्रदीर्घ संबंध आहे, नाटक हा प्रकार सगळा माहीत आहे. म्हटलं मी बाहेरून तटस्थ आहे, नाटकात जो मनुष्य आहे तुला म्हणजे अभिनेता किंवा दिग्दर्शक असं म्हणायचं आहे. मी म्हटलं हो. ते कसं काय लिहिणार? म्हणजे तू लेखक आहेस म्हणाले. करेक्ट. तर मी म्हटलं ठीक आहे. म्हटलं आता आपण ते सगळं व्यवस्थित मांडूया का? तर मला म्हणजे मांडूया काय? म्हटलं मला थोडंसं रायटर्स ऑटॉनॉमी पाहिजे, लेखकाचं स्वायत्तता. तर म्हणजे काय? म्हटलं तुम्ही किती फिल्टर लावणार? तुम्ही मजकूर वाचणार, मग फारुख साहेब वाचणार, मग मुलगी अजिबात नाही म्हणाले. मी फक्त मीच वाचणार आणि मीच ओके करणार. म्हटलं आपण ते कसं करायचं? मी तुला लिहून पाठवणार. बरं. अजित आणि प्रतिमा, आणि तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहीत असेल, दर आठवड्याला मला कुरिअरने किंवा पोस्टाने एक प्रकरण यायचं. ते कमीत कमी 22 ते 25 पानाचं, पूर्णपणे हातानं लिहिलेलं.
पूर्णपणे हातानं लिहिलेलं. आणि मला म्हणाल्या की मी म्हटलं तुमचं अक्षर सॉक्रेटिससारखं आहे का? तर मला म्हणजे म्हटलं वेडं वाकडं. तर त्या म्हणाल्या सॉक्रेटिस इतकी मी विद्वान नाही आहे, त्यामुळे माझं अक्षर बरं आहे म्हणाले. आणि अक्षर चांगलं होतं त्यांचं, अक्षर चांगलं होतं. ते वाचून झाल्यावर मी त्याच्यावर माझं टिपण लिहायचो. मग मी त्यांच्या घरी जायचो, मग आम्ही डिस्कस करायचो. मग त्या टिपणावर त्या बोलायच्या, मग त्याच्यावर त्या एक टिपण काढायच्या, मग आम्ही परत भेटायचो. मग तो एक पूर्ण प्रकरण त्यांनी मान्य केलं की आता हे झालं आहे. तर मग मी अंतिम कॉपी, म्हणजे ज्याला आम्ही आमच्या परिभाषेत प्रेस कॉपी म्हणतो, ती मी लिहायचो. ती मी परत घेऊन जायचो. जवळजवळ मला असं वाटतं बाईंचा रंगभूमीचा कालखंड जवळजवळ संपत आला होता. तर त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर वेळ असायचा. आंब्या आला, चला आंब्या आंघोळ केलीस का अजून? हे कुठलं पुस्तक नाव? जिम्मा. जिम्मा नाही लोकांसाठी जिम्मा हे आत्मचरित्र 1.5 वर्ष नाही. प्रतिमा जरा धरा तुम्ही हे. ते तसं मग ते हळूहळू ते 2011च्या सुरुवातीला मी बसायला लागलो. आणि सकाळी 8 वाजता फोन यायचा आणि माझ्याकडे 8 वाजता पाणी यायचं. सकाळी 8 वाजता म्हणजे जरा उशिराच यायचा. हा, उशिरा आम्हाला 7 वाजता यायचा. 6 वाजता. आणि मी म्हटलं बाई मी पाणी भरतोय. खो हसायला लागल्या. म्हटलं मला पाणी भरावं लागतो, आमच्याकडे पाणी येतं. ठीक आहे, मग मी 10 वाजता करते. तर आणि एकदा विचारलं काय रे तुला, मी सकाळी फोन केला की तुमच्याकडे पाणी येतं. म्हटलं हो. मग तुझ्या डोळ्यात पाणी येतं का? म्हटलं हो. तुमचा फोन म्हटलं की माझ्या पोटात गुडगुड. प्रतिमा, तू तर बाईंबरोबर म्हणजे त्यांच्या सावलीसारखीच होतीस कित्येक वर्ष. म्हणजे त्यांच्याबरोबर नाटकात कामं केली आहेस. ह्याला सिरियलला तू असिस्टंट होतीस, असोसिएट होतीस. तुझा तर अनुभव खूपच मोठा आहे. तर त्याची सुरुवातीच्या काही गोष्टी आम्हाला सांगशील का? सगळ्यात आधी ह्या जागेत आले म्हणून 2 गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे बाई कुणालाही भेटल्या जर त्यांना भिसे दिघे चित्रे नाव असेल, सिक्के पिणार आहे तू असं म्हणायच्या. आणि मग त्याला असं जरा वाटायचं की वा वा मी बाईंच्या जवळचा. मग माझी बॅग धर. हे सगळ्यांनी तुम्ही ऐकलं असेल. आणखीन खूप नवीन आमची मैत्री नाही म्हणायचं त्याला, पण तरी मैत्रीच. आमचं नातं इतकं काहीतरी वेगळंच होतं. मी त्यांना एकदा बाईंना म्हटलं बाई मला ना पापडीची भाजी नाही आवडत. हो का? मग त्यात थोडा ओवा घालायचा. अच्छा. आणि थोडे सोडे घालायचे. तर तसे खाण्यापिण्याच्या बाबतीत भयंकर सिकेपी होत. असं का होतंय? आणि जे शिबिर स्वातीने ज्या शिबिरात बाईंना स्वातीला बाई भेटल्या तेच शिबिर मी केलं होतं. तिच्या थोडं आधी असेल, थोडं नाही चांगलंच आधी असेल. 3-4 वर्षाचं अंतर आहे आमच्यात. तर तेव्हाच म्हणजे आता जे हे लोक बोलले त्याच्याचवरनं मी पुढे जायला सांगते की स्वाती मला त्या कधीही चिडायच्या नाहीत. तर आमच्या शिबिरामध्ये एक एक्सरसाइज असायचा, चाला. हे 50 चाला. मग आपण किती वेगवेगळ्या प्रकाराने चालतो आणि आपण कशासाठी चालतोय याच्यावरती आपली कसं सगळं अवलंबून असतं. तर त्यांनी सांगितलं चाला. आणि मग त्यांनी सांगितलं शिवाजीसारखं चाला. तर लोक शिवाजीसारखे चालत होते. त्यावेळेला समजा भुरे नाव असेल, भुरे नव्हता, मला त्या माणसाचं नाव आठवत नाही आता. तर त्याच्या बघत होत्या, भुरे शिवाजी आहेत का? तर ते म्हणजे ते कधी चिडायच्या नाहीत काही. मी त्यांना एकदाच एवढ्या वर्षात म्हणजे 13 वर्ष आम्ही अत्यंत जवळ होतो. म्हणजे 24/7 आम्ही एकत्र होतो. आणि त्याच्यात मी त्यांना फक्त एकदा चिडलेलं बघितलं होतं. आणि त्या मात्र सणकून चिडल्या होत्या. कारण आम्ही एक नाटक करत होतो, वाडा चिरेबंदी. आणि त्याच्यात गावजेवण घालायचं आणि याच्यावरनं खूप वादविवाद झालेले असतात. आणि आता आपल्याला परवडत नाही, आपल्याला एवढं खर्च नको असं तो मुंबईचा भाऊ म्हणत असतो. आणि त्याच्यावरनं वादावादी झाल्यानंतर एक जे धान्य घेऊन येणाऱ्या माणसाने जी धान्य भरलेली पिशवी आणली एका प्रयोगात. आधी धान्य व्यवस्थित असायचं, हळू ते खरं म्हणजे काही खरं धान्य नसतं त्याच्यात, वेगळ्याच गोष्टी असतात. पण त्या एक एक गळत एकदा प्रॉपर्टीवाल्यांची गंमत म्हणजे अर्धा किलो वगैरे काहीतरी त्याच्यात. त्यावेळेला मात्र बाई खूप चिडल्या होत्या. आणि असं म्हणजे हे माईक पण मी जवळ धरू शकत नाही. व्हॉट इज दॅट अपॉलॉजी ऑफ अ धान्य असं त्या ओरडल्या होत्या. पण त्या कधीही न चिडत असता म्हणजे त्यांच्या एका चिडण्याचा जो काही
धस्स झालं होतं की विजयाबाई ओरडल्या असं कसं शक्य आहे. तर मी न ओरडण्यावरनं पण खूप भांडायचे त्यांच्याशी. सॉरी तुम्हाला वाटेल की मी बाईंचा अनादर करते. हा अनादर अजिबात नाही आहे. आमच्यातलं नातं सांगण्याचं एक म्हणजे त्यांच्याशी मी 2 गोष्टींना भांडायचे की तुम्ही माझे लाड नाही करत, की तुम्ही निनाचे लाड करता, स्वातीचे, सुहासचे, सगळ्यांचे लाड करता, माझेच एकटीचे करत नाही. तर त्या म्हणायच्या अगं त्या माझ्या नट्या आहेत, तू माझी सपोर्ट आहेस. तर तर एक तर भांडणाचं मी त्यांना असं म्हणायचं की तुम्ही का नाही चिडत, तुम्ही चिडायला पाहिजे, कारण तुम्ही रागवत नाही, त्यामुळे सगळे लोक तुम्हाला गृहीत धरतात आणि जे चाललंय ते ठीकच आहे असं समजतात. मला माहिती असतं की हे ठीक नाही आहे, मग मला त्यांच्याशी भांडावं लागतं आणि मला ओरडावं लागतं आणि सांगायला लागतं की तुम्ही असं असं करा, कारण नाही तर त्यांना असं वाटतं की हे चाललंय ते आणि बरोबर मग आहे. काय होतं की किटलीपेक्षा काय चहापेक्षा किटली गरम सारखं होतं की बाईंना सगळं चालतं, ही कोण आली आमच्यावर अरेरावी करायला, असं ते विचित्र असायच. हां येस. तर त्याच्यामुळे असं व्हायचं. पण म्हणजे काय आता मला ना बाईंच्या किती आठवणी आणि काय हेच सांगता येत नाही आहे. तू कसं काही कोणी स्पेसिफिक प्रश्न विचारला तर मी सांगू शकेन की हो हे असं त्याच्याकडे आपण येऊच म्हणजे तुमच्या एखाद्या. छोटीशी सांगू. हो प्लीज प्लीज. त्यांनी आता या रागावल्यावर म्हणाल्या त्याच्यावर मला आठवलं, आता पुस्तकात त्यांनी काही गोष्टी नाही लिहिल्या पण त्या डिस्कस करत होत्या त्या. आणि आपल्याकडे मराठीत नट्यांच्या विशेषतः अभिनेत्रींची आत्मचरित्र आली. आय थिंक दे बेअर मी आउट. तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल की काय त्याच्यात गॉसिपी काय चांगलं चमचमीत काय नटीच्या आयुष्यात असं आहे काहीतरी विकृत काहीतरी आपण अपेक्षा करतो, तर तसं होऊ नये पुस्तक, असं त्यांचंही म्हणणं होतं. त्यांनी 1-2 गोष्टी मला सांगितल्या ज्याचा मी उल्लेख नाही करू शकत. पण काही काही गमती त्या सांगायच्या, त्या म्हणायच्या तुला पाहिजे तर लिही, नको लिहू. आता हमीदाबाईची कोठी बघायला नाही सॉरी बॅरिस्टर हमीदाबाईची नाही बॅरिस्टर बघायला विश्राम बेडेकर आले. आणि आणि प्रयोग संपला शिवाजीचा. आणि त्या काहीतरी पाहुण्यांना असं सोडायला गाडीपर्यंत गेल्या होत्या, तर विश्राम काका सगळ्यांशी बोलायला लागले, आर्टिस्टशी, आणि बारीक बारीक सूचना, पण प्रशंसा, फार छान काम प्रतिक्रिया काय असतील त्या. हां, पण संयमाने. ते शेवटी बेडेकर काका होते, पण ते बोलत होते. या आल्या आणि त्या म्हणाल्या यू कॅन टॉक टू माय ॲक्टर्स विदाउट माय परमिशन. तर ते म्हणाले आय वॉज हॅविंग अ वर्ड ऑफ प्रेज फॉर देम. मी त्यांची प्रशंसा करत होतो. यू शुड टेल मी दॅट आय पास इट ऑन टू देम. अरे क्या बात आहे यार, क्या बात आहे. स्वाती अरे तुम्ही सांगा ना तुमच्या काही आठवणी. मी सांगतो आधी काय लोक ह्यांना ऐकायला आले. स्वाती शिबिराजने सुरुवात केलीस तू आणि त्याच्यानंतर पहिलं नाटक अभिज्ञान शाकुंतल, बरोबर? पहिलं पंखांना ओढ पावला. अच्छा, आधी पंखांना हा. ओके. नाही का? मला वाटलं अभिज्ञान शाकुंतल आधी आधी. अभिज्ञान शाकुंतलम. शाकुंतलम त्याआधी बाईंनी मला हमीदाबाईच्या कोठीला बोलवलं होतं शब्बो चरोलसाठी. आणि माझी परीक्षा होती, सो माझ्या आईने सांगितलं अजिबात करायचं नाही. त्यामुळे मी जाऊन बाईंना नाही सांगितलं होतं. त्याच्या पुढच्या वर्षी अभिज्ञान शाकुंतलमसाठी बोलवलं. मी गेले. तेव्हा मी प्रियवधाचं भूमिका करत होते. आणि त्याच्या आधी तू एकांकिकांमधनं आणि राज्य नाट्य स्पर्धांमधनं कामं केली होतीस. हो. प्रोफेशनल नाटक केलेलं नव्हतं. प्रोफेशनल छिन्न केलं होतं. चिन्ह केलं होतं वामन तावडेंचं. स्मिता पाटीलनी सोडल्यावर मी केलं होतं. 15-20 प्रयोगांनंतर स्मितानी सोडलं आणि नंतर मी करत होते. पण नाही, मी तुला हा प्रश्न का विचारला की ही जी आधीची नाटकं तू केली होतीस हो. किंवा आधीची जी तुझ्यावरती झालेले एकांकिका. संस्कार होते हो. ते आणि अभिज्ञान शाकुंतल याच्यात खूप फरक होता. खूप फरक होता. तर तो तुला कसा जाणवला आणि तू त्याच्यातनं कसं शिकत गेलीस हे मला ऐकून घ्यायला आवडेल. ओके. अभिज्ञान शाकुंतलम हे तसं बघायला गेलं तर त्या काळातलं नाटक होतं आणि ते भरतमुनींच्या ह्याच्यावरनं आम्ही केलं होतं. सो इट वॉज ऑल व्हेरी सिरियस अबाउट द रूल्स. पण शाकुंतलला वागायचं कसं, आम्ही मुली तेव्हा जीन्स घालायचो, तेव्हा आम्ही बिंदास उभे राहायचो. तर पहिलं बाईंनी काय केलं असेल तर शाकुंतलचा जो आमचा पेहराव होता, म्हणजे खाली धोतरासारखं, वरती कंचुकी आणि वरनं पदर,
तर बाईंनी द ग गोडसे होते तेव्हा, हो. द ग गोडसेंनी आम्हाला शिकवलं होतं. तर निदान ते पायातलं धोतर घालून कसं उभं राहायचं, कसं चालायचं, हे पहिल्या दिवशीच्या रिहर्सलपासून आम्ही केलं होतं. वर कंचुकी नाही, वर मे बी आमचा टॉप, पण हे धोतर पायामध्ये असायलाच पाहिजे. म्हणजे मग ते पायघोळ चालायचं कसं, आम्हाला बसायचं कसं, खाली बसून करायचं होतं. त्यात बाईंनी सुरुवातीला काय केलं माहिती आहे का, रिहर्सल म्हणजे वाचन किंवा काहीही सुरू करण्यापूर्वी मी नंदिता आणि मेधा जांभोटकर, म्हणजे तेव्हा आता मी तोपर्यंत शकुंतला करू लागले होते, मग नंदिता आणि मेधा आम्हाला तिघींना एकत्र उभं राहून पोजेस घ्यायला सांगायच्या. कारण तिकडे हातात खरं काही नसायचं, म्हणजे हे असं एक मडकं बरोबर. हातात, एकीच्या इथे हे किंवा प्रत्यक्ष गोष्टी नसतात. हां, असे आम्ही तिघी जणी उभ्या राहायचो आणि त्याबरोबर त्याचा एक पोएटिक कॉम्पोजिशन करायच्या. मग ते कॉम्पोजिशन केलं, बाईंना पटलं की त्या सांगायच्या आता हे लक्षात ठेवा, चला आता पुढचं कॉम्पोजिशन. असं करत करत बाईंनी असे 8-10 फक्त कॉम्पोजिशन्स बसवले होते. तोपर्यंत आम्ही एकही वाक्य बोललो नव्हतो, काहीही केलं नव्हतं, फक्त कॉम्पोजिशन्स बसवले आणि बाईंनी सांगितलं ही कॉम्पोजिशन्स लक्षात ठेवायची. मग आम्ही रिहर्सलला उभे राहिलो. मग जेव्हा रिहर्सलला उभे राहिलो तेव्हा त्यावेळेला बाईंनी मला असं सांगितलं की स्वाती, तुझा आवाज फार चांगला आहे, पण सुरुवातीच्या शकुंतलेसाठी हा आवाज योग्य नाही, आवाज तुझा पातळ कर. तर मी करत करत असा आवाज खालच्या पट्टीत आत्ता मला तो काढताच येणार नाही, कारण तेव्हा मी 16 वर्षाची होते. तर तो असा पातळ आवाज काढला होता, सखे शकुंतले असं करून बोलायचं. आणि जेव्हा मी राजाच्या दरबारात जाईन आणि तो मला ओळखत नाही आणि ते असं अवगुंठन असतं आणि ते फेकून देते मी आणि त्याला अनार्या म्हणून हाक मारते भर दरबारात, बाई म्हणाल्या होत्या मला तेव्हापासून मला तुझा खरा आवाज पाहिजे. वा. तोपर्यंत ती अजूनही छोटी मुलगी आहे. मग ती म्हणजे बाईंनी हे स्टेजेस मला एकटीला बसून त्याचे संपवले होते. ट्रान्सफॉर्मेशन त्या कॅरेक्टर मधलं होतं. की सुरुवातीला एक ती मुलगी असते, मग ही मुलगी हळूहळू वयात येऊन यौवनात येते, तिथे तिला तो दुष्यंत भेटतो, ती प्रेमात पडते, मग त्यांचं विवाह होतो, प्रेग्नंट होते, तरी तो घ्यायला परत येत नाही, कारण तो म्हणालेला असतो मी दरबारात जातो आणि तुला घ्यायला पाठवतो. मग शेवटी कणवं हिला दरबारात पाठवतात, मग ती अंगठी तिची हरवते, मग तो ओळखत नाही, मग ते सगळी पुढची स्टोरी. बरोबर. पण जेव्हा फायनली दुष्यंत भरताला भेटतो आणि त्याला कळतं हा आपला मुलगा आहे आणि तो शकुंतलेकडे परत जातो, तेव्हा बाई म्हणाल्या होत्या की तू अतिशय अभिमानी स्त्री आहेस, दुष्यंतानी केलेला अपमान तू विसरली नाही आहेस आणि मनातून तू त्याला माफ पण करत नाहीस. तर बाईंनी मला असं सांगितलं होतं की अख्खं नाटकभर माझं शरीर असं दुष्यंताकडे असं असायचं. आणि त्या म्हणाल्या जेव्हा आफ्टर दॅट दरबारातल्या सीन नंतर तू सरळ होतेस आणि जेव्हा शेवटी दुष्यंत तुला भेटायला येतो, तुझी माफी मागतो, तेव्हा तुझी सरळ असतेस ना, थोडी त्याच्यापासून अवे आहेस आणि तू त्याच्याकडे फक्त परत जातेस मुलासाठी. ती माझ्या मुलाला तू राज्य देणार असशील तर मी परत येते, असं ती दुष्यंताला सांगते. सो बाईंचं म्हणणं असं होतं की ह्याच एका स्त्रीचे हे वेगवेगळे आविष्कार आहेत जे आपण एका नाटकातून दाखवतो, पण ती शकुंतला अत्यंत स्वाभिमानी बाई आहे. सो शेवटी जेव्हा भरतवाक्याला आम्ही उभं राहायचो तेव्हाही त्या भरताला आमच्या शेजारी उभं करायचो, आमच्या दोघांच्या मध्ये. त्या म्हणाल्या यू विल नॉट लेट हिम टच यू, की लगेच आली आपली शकुंतला, तर त्या म्हणाल्या तसं नाही होणार, यू आर रॅमरॉड. हे मला बाईंचं वाक्य आठवतं की यू आर रॅमरॉड स्ट्रेट, तू त्याच्याकडे झुकणार नाहीस, तो प्रयत्न करेल पण त्या क्षणी तरी तू झुकणार नाहीस. वा. थांबा, मी थोडं एक बोलू. हो प्लीज प्लीज. पुस्तकात त्यांनी सारखं बॉडी इमेज असा शब्द तुम्हाला प्रतिमा माहीत असेल, बॉडी इमेज. हां, तर त्या म्हणाल्या की ह्याला घेतलं मी हमीदाबाईच्या कोठीमध्ये पाटेकरांना घेतलं, नाना पाटेकरांना.
तर नाना पाटेकरांचा एकूणच सगळा तो डील डाऊल वगैरे आणि भूमिका एकदम वेगळी होती ना, तो दलाल आहे ना, त्यामुळे तो सतत असा आपला घाबरलेला किंवा असं तसं. तर बॉडी इमेज खूप म्हणाले महत्त्वाची असते आणि त्या जो कलावंत नटसम्राट करणारा जो कलावंत आहे गणपतराव बेलवलकर, त्याला आधी हा विश्वास वाटला पाहिजे की मी गणपत बेलवलकर आहे, तरच तो लोकांना तो विश्वास. तर त्यांनी मला गोखल्यांची एक आठवण सांगितली, विक्रम गोखलेंची. तर बॅरिस्टर तुम्हाला माहीत असेल, बॅरिस्टरचे डोळे म्हणाले करारी असले पाहिजे. तो बॅरिस्टर आहे आणि त्याचे काही मूल्य आहे, जीवनमूल्य. तर ते डोळ्याची तू काहीतरी कर म्हणाले विक्रमना. तर काय करू, तर मला डोळ्याचा एक्सरसाइज अमका तमका म्हणतो. मग म्हणाले अरे रस्त्यात येता जाता म्हणाले जरा लोकांचे डोळे बघ कसे चालतात, कसे बघतात लोक, दृष्टिक्षेप कसा असतो, रोखून बघतात, नाही बघत, जे काय असेल ते. तर गोखले काय ते मला वाटते शिवाजी पार्कला जाऊन सकाळी सगळ्यांचे डोळे बघत होते असे. व्हेरी फानी. त्याच्यानंतर ते नाही जमलं नाही. तर त्या एकदा बसले ते रामकृष्ण नाईक गोवा हिंदू असोसिएशनचे आणि आणखीन एक कोणतरी आणि गोडसे होते मला वाटते आणि जयवंत दळवी, आणि हे डोळ्याचं चाललं होतं. तर काय चाललं म्हणाले, तर म्हणजे डोळ्यांचं त्याला अजून येत नाही एक्सप्रेशन असं तसं. तेवढ्यात दळवी असं काहीतरी सांगायला उठले आणि त्यांनी शब्द वापरले लुटू लुटू. दळवी लुटू लुटू चालायचे ना, असे चालत आले. तर बाईंचं सगळं लक्ष यांच्या डोळ्यावर, डोळ्यांकडे. हो हा दळवींच्या डोळ्यावर. दळवींचे डोळे फार भेदक होते, हो हा, बरोबर. आणि घारे आणि असे शार्प डोळे होते. तर त्या बघतायत आणि गोखले सुद्धा दळवींचे डोळे बघतायत. तर दळवी म्हणले आता काय माझ्यावर आलात काय, म्हणे माझे डोळे बघून तुम्ही काय. ही बॉडी इमेजची कल्पना जी आहे ते खूप महत्त्वाची, की यू मस्ट फील इट ना, तर ते महत्त्वाचं. बरोबर. अभिज्ञान शाकुंतल परदेशातही झालं ना? अच्छा. जर्मनीला जाऊन त्या लोकांचा अभिज्ञान शाकुंतल बसवलं होतं. ओके. आणि एक तुम्ही गेला गंमत होता? सांगू, हो प्लीज प्लीज मी म्हणून गेला होता जन्म. एक गंमत सांगते. अभिज्ञान शाकुंतल जेव्हा जर्मनीला जाऊन जर्मन लोकांचं बसवलं होतं, तेव्हा गोडसे, द ग गोडसे, ज्यांनी आम्हाला हे सगळं नेसवलं होतं, ते बरं, ते जेव्हा आम्ही फायनली जेव्हा ती वस्त्र वापरायला लागलो, ती कंचुकी आणि तो जो वरचा पदर होता तो फक्त असा घ्यायचा, असा. हे एवढा सगळा भाग हा उघडा राहायला पाहिजे. 16 वर्षाच्या असल्यामुळे वी वर लुकिंग फाईन. पण गोड आताही तुम्ही चांगला दिसता, असं काही फारसं आपण. किती इनसेंटली बोललात तुम्ही लाईन अतिशय. हा तर नाही नाही आता नाही. तर ना आम्ही काय करायचो, आम्ही ते सगळं वस्त्र नेसलो की गोडसे येऊन चेक करायचे की सगळं बरोबर आहे की नाही. कारण एक पाय एवढा, एक पाय एवढा, असं सगळं ते चेक करायचे की सगळं बरोबर आहे ना, नीट नेसलाय ना, की मग पहिली बेल द्या. गोडसे रूममधनं बाहेर पडले की बाई पटकन आत यायच्या, दार लॉक करायच्या आणि मग आम्हाला सेफ्टी पिना लावायच्या. कारण गोडसेंना ते चालणार नव्हतं. ते म्हणाले त्यावेळेला तशा त्यावेळेला हे पिना नाही हा नाही शिवण होत, म्हणजे शिवण नसेल, हे दागिने बिगिने दरबारात घालायचे, हे लोक फक्त फुलांचे दागिने घालायचे. म्हणजे बाईंनी जेव्हा मला दुष्यंत पहिल्यांदा भेटतो तेव्हा तो असा दागिन्यांनी मडलेला, डोक्यावर मुकुट, तर ती बघतच बसते. आणि बाईंनी म्हटलं होतं की अगं स्वाती, समजा गावातल्या एखाद्या मुलीला अचानक विहिरीवर पाणी भरताना अमिताभ बच्चन आला आणि त्यांनी सांगितलं जरा पाणी देता का, तर तिचं काय होईल, तर कसं होईल. म्हणजे तिच्या अंगावर अशी अचानक ती वेली असल्यासारखी फुलं उमलू लागतील. हे बाईंनी वर्णन केलं होतं. तसं तुझं व्हायला पाहिजे की दुष्यंताला बघून, म्हणजे हे दागिने बिगिने कधी बघितले नाहीत त्या मुलींनी, आणि अचानक हा एवढा गुड लुकिंग पुरुष तुझ्यासमोर येऊन उभा राहिला आहे. तर तेव्हा मेटल हे लोक वापरत नव्हते, शकुंतल किंवा म्हणजे कणवं बिणवं, त्यामुळे मेटलच्या पिना लावायच्या नाहीत, असं हा गोडस्यांचा रूल होता. म्हणून ते बाहेर गेल्यावर पटकन बाई आत यायच्या आणि मग आम्हाला हळूच पिना लावून द्यायच्या की त्या दिसू नयेत म्हणून. बरोबर. मग जेव्हा गोडसे हे लोक जर्मनीला जाऊन जर्मनीचं शाकुंतल बसवून परत आले,
तेव्हा गोडसे आमच्याकडे आले आणि म्हणाले, तेव्हा गोडसे ही तेव्हा 1980मध्ये ही वॉज 60. हां, तरी ते सर्व मुलींना आम्हाला देवी म्हणायचे. हां, ते कधी नावानी हाक नाही मारायचे, देवी म्हणायचे. तर ते मग आम्हाला येऊन म्हणाले, तुम्हाला एक गंमत सांगतो, तिकडे मी गेलो, तुम्ही अंगात सलवार कमीज असताना सुद्धा माझ्यासमोर उभे राहून ते बांधून घ्यायला एवढ्या लाजायच्यात. तेव्हा ते मला सांगायचे, देवी मी तुमच्या आजोबाच्या वयाचा आहे, तुम्ही लाजू नका, मी तुम्हाला फक्त दाखवतोय, असं ते आम्हाला सांगायचे. तर ते म्हणाले, मी जेव्हा तिथे गेलो आणि ती शकुंतला तिच्या त्या सख्या माझ्यासमोर आल्या आणि मी त्यांना दाखवणार आता कशी ती वस्त्र पांघरायची, त्या सर्व कपडे काढून उभ्या राहिल्या आणि त्यांनी ते सगळं दाखवलं आणि मग ते म्हणाले की यू हॅव टू कवर युअर सेल्फ. तर ती मुलगी म्हणाली, वाय शुड आय कवर माय सेल्फ, आय हॅव गॉट ब्युटिफुल ब्रेस्ट्स. तर तेव्हा ते त्यांना म्हणाले की तुम्ही दुष्यंत चांगला कराल, पण शाकुंतल किंवा शकुंतलेची जी स्त्री सुलभ लज्जा आहे ती तुम्हाला कधीच कळणार नाही. संस्कृतीचा फरक. सो ही गंमत. प्रतिमा, तू अभिज्ञान शाकुंतल हिंदीला त्यांच्या बरोबर होतीस, तुझे काय अनुभव होते तेव्हाचे? बाईंनीच केलं होतं. म्हणजे अर्चना जुगळकर शकुंतला होती, मोहन भंडारी नाही अनुवाद कोणाचा? मला नाही आठवत. पण बाईंचे ते भास्कर चंदावरकर, दग गोडसे ही त्यांची एक ह्याची- टीम होती ना अशी एक, म्हणजे सडवेलकर. हा, नाही हे जे बोलले त्याच्यावरनं मला दोन पूरक गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे ह्या जे कपडे आहेत ना, ते हिंदी शकुंतलमध्ये मी पण एक रोल करत होते आणि मला भयंकर असं वाटलं की हे कपडे मी कसे घालू. आणि मी बाईंची आर्ग्युमेंट करते की बाई पण त्यावेळेला कुठे पुरुष काम करायचे, बायका कुठे काम करायच्या, तेव्हा आता पुरुष काम करायचे, मग पुरुष की असे कपडे घालत नसतील. तर बाईने असं बघितलं झालं, करायच्या की वारांगणा वगैरे. वारांगणा म्हणजे काय माहिती असेल ना सगळ्यांना. त्याच्यानंतर जे ती शकुंतलेचं शेवटचं दुष्यंत आणि भरताशी भेट होते त्यावेळेच्या प्रसंगाबद्दल मला सांगायचं की खूप लोक, किंवा मला जे स्वतःला जाणवलं, मी खूप लहान असताना बाईंकडे गेले त्यावेळेला मला खूप काही कळत नव्हतं. म्हणजे आजही कळत्यासारखा भाग नाही, पण तरी मला एवढं कळत होतं की इतर जी नाटकं आहे मी बघते आणि विजयाबाईंची जी नाटकं बघते त्याच्यात खूप फरक आहे. आणि तो काय फरक आहे हे मला खूप नाही कळायचं. एवढं कळायचं की लोक जास्त वास्तववादी वागतात, ते लिहिलेलं जास्त वेगळं असतं, ते मला जास्त काळजात खोलवर घुसतं का ते नाही कळायचं. तर नंतर कळायला लागलं की बाई अनेक नाटकं किंवा त्यावेळेपर्यंत तरी जास्त करून नाटक म्हटल्यानंतर त्यातला जो अभिनय असायचा तो शब्दांवरती आणि भाषेवरती जोर देणारा असायचा. घणाघाती संवाद लेखनात पण आणि परफॉर्मन्समध्ये पण, आणि सगळा भर लोकांनी येऊन डायलॉग बोलणं. म्हणजे मोठमोठाली नाटकं मी जेव्हा परत मला आठवतात की अरे हे नाटक खरंच हे काही नाही करायचं, नुसतं लोक बोलायचं, त्या नाटकाचे बाकी घटक असतात, थिएट्रिकल डिव्हायसेस ते काहीच वापरले जायचे नाहीत. पण विजयाबाईंच्या नाटकात तसं नसायचं. म्हणजे अनेक नाटकांमध्ये सगळे, स्वातीने जे उदाहरण दिलं त्याच्याचबद्दल मी पुढे बोलते. जे शाकुंतल नाटक होतं ते भरत मुनींच्या नाट्यशास्त्राच्या इस्थेटिक वापरून केलेलं होतं. म्हणजे ते पूर्ण वेळ ते म्युझिकमध्ये बसवलेलं असायचं. पडदा उघडल्यापासून पडदा पडेपर्यंत सतत, मग त्याचा सेट पण संस्कृत रंगमंचासारखा असायचा, रंगशीर्ष, रंगपीठ आणि मत्तवारिणी वगैरे. तर मागे वादक बसलेले असायचे आणि सतत लाईव्ह म्युझिक चालू असायचं. त्यामुळे प्रत्येक मूव, प्रत्येक हे त्या तालावरती बांधलेली असायची. त्याच्यामध्ये या पूर्ण संगीत ह्याच्या काय म्हणायचं परफॉर्मन्समध्ये जेव्हा शकुंतला आणि दुष्यंत भेटतात आणि त्याला जेव्हा कळतं की ही शकुंतला ही माझ्या मुलाची आई आहे आणि हिला मी भर दरबारात अपमानित केलं होतं, आणि ते दोघं जेव्हा एकमेकांना बघतात तेव्हा पूर्ण संगीत स्तब्ध व्हायचं. म्हणजे
हे मी उदाहरण का म्हणून सांगते की रंगमंचाच्या प्रत्येक घटकाला बाई कशा वापरायच्या. कसा वापर ती हिला सांगितलं तू सरळच्या सरळ उभी राहा आणि तिला सांगितलं की आत्ता तू फक्त आई आहेस. तू आधी मुग्धा होतीस, मग प्रेमिका झालीस, मग एक जिल्टेड वुमन झालीस, पण आत्ता तू फक्त आई आहेस. आणि त्या सगळ्यामध्ये दुष्यंत असतो, तो पश्चाताप दग्ध पण असतो, तो फक्त राजा नसतो, भरत असतो, भरताला तर काहीच कळत नसतं. आणि ही सरळ उभी आहे आणि सगळं संगीत थांबलेलं आहे आणि एक सायलेन्स आहे. त्यामुळे जे काही स्टेजवरती चाललं आहे ते आपल्याला ॲनालिटिकली नाही, पण त्याचे एक खूप खोलपर्यंत त्याचा एक इम्पॅक्ट जाणवायचा आणि तिकडे नाट्य निर्माण व्हायचं. तर हा बाईंमध्ये आणि त्या काळातल्या इतर अनेकांमध्ये जो एक मेजर फरक होता तो हा होता. अंबरीशजी, तुम्ही नाटकातले नाहीत वगैरे असं मी म्हटलं, परंतु त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की तुमच्यातला एक पत्रकार हा कायम जागा असतो. बाईंच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला बाई एक पत्रकार म्हणून कशा दिसल्या? माझा त्यामागचा विचारण्याचा प्रश्न विचारण्याचा हे असं आहे की तुम्हाला त्या व्यक्ती म्हणून कशा दिसल्या, तुम्हाला त्या अभ्यासक म्हणून कशा दिसल्या, निरनिराळ्या लँग्वेजेसवरती त्यांची कमांड काय होती, किंवा निरनिराळ्या देशातल्या रंगभूमीविषयक त्यांचा अभ्यास कसा होता, हे तुम्हाला काय दिसलं त्याच्यात? आता याच्यात पत्रकार हा जर आपण विषय बाजूला ठेवू मी उगाच म्हटलंय त्यातल्या त्यात एक तुम्ही आहात म्हणून म्हटलं, बाकी काय नाही. तो थोडा ग्रे एरिया आहे, त्याच्यात नको पाऊल ठेवायला. पण मी हे सांगतो की त्यांच्याकडे मी काय बातमी म्हणून मी बघणार. त्याचवेळी मी दिदी मावशींचं पण पुस्तक करत होतो, त्यामुळे ह्या लोकांच्याकडे आपण जातो तर आपल्याला काही बातमी मिळेल असं अजिबातच नव्हतं. पण मला 2-3 ऑब्झर्वेशन्स तुमची जर परवानगी असेल तर मी करतो आणि मला असं वाटतं ते माझ्या थोड्या बहुत चिंतनातून आलेलं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याकडे 2 युग आहेत 20व्या शतकाच्या मराठी रंगभूमीत. त्यापैकी एक गंधर्व युग आहे आणि एक रंगायन युग आहे. दुसरी गोष्ट माझी अशी आहे की गंधर्व युगाचीच पुढची पायरी म्हणजे ते दोन्ही युग दे हॅव कोलायडेड अँड दे हॅव कोॲलिस्ड. ते एकमेकांच्यावरती जगं आपटली आणि ती एकमेकांच्यात मिसळून गेली. आता गंधर्व युगामध्ये संगीताला खूप प्राधान्य होतं. तर संगीताचा बेसिक विचार हे मी प्लीज तुम्ही लक्षात घ्या. केशवराव भोसले, मास्टर दीनानाथराव, बालगंधर्व हे 3 आपण जर प्रमुख मानले तर त्यांनी संगीताचा रंगभूमीसाठी पॉप्युलर एंटरटेनमेंटसाठी कसा उपयोग करता येईल याचा बेसिक विचार संगीताचा मांडला. म्हणजे संगीत रंगभूमीने संगीताचा बेसिक विचार मांडला, बरोबर. ही जी रंगभूमी आहे त्यांनी पूर्ण समग्र नाटकाचाच बेसिक विचार मांडला. पूर्ण नाटकाचं सर्वंकष, समग्र आणि सूक्ष्म मांडणीपासून थिएट्रिकल डिव्हाइस प्रतिमा बोलल्या त्या. नाही, एक आहे त्या काळामध्ये टेक्निकल गोष्टी पण वेगळ्या होत्या. त्यावेळेला ते माईक नसायचे, पेट्रोमॅक्सच्या उजेडात करायचे. त्याच्यामुळे लोकांच्या जितकं पुढे येतील तितकं पुढे मोठ्या आवाजात गाणं किंवा बोलणं. हे नंतर जेव्हा आपल्याकडे माईक्स आले, लाईट्स आले, तरी लोकांच्या सवयी गेल्या नाहीत. त्यांनी पारसी थिएटरच्या पद्धतीनेच बोलायचं. मला एक असं वाटतं की त्यावेळी ह्या सगळ्या सुखसोयी नव्हत्या म्हणून एक लाऊडनेस होता आणि विषय पण थोडेसे राष्ट्रभक्ती, धर्म वगैरे असे होते. पण मला असं वाटतं सेक्युलर विषय हे आज सगळ्यात प्रथम वरेरकरांनी आणलेले आहेत. सेक्युलर विषय अत्र्यांनी उद्याचा संसारमध्ये सेक्युलर विषय मांडला आहे, पण फार भडक पद्धतीने मांडला आहे. पण तेंडुलकर, मी कान धरतो साहेब, तेंडुलकर, विजया मेहता यांनी सेक्युलर विषय आणले. सेक्युलरचा जर तुम्ही अर्थ घेताय तो नाही, मानवी जीवन त्याला वेटाळून राहिलेले आपले सगळे मनोव्यापार आणि अपरंपार आणि लय, स्थिती, गती याच्यातून जी मानवी शक्ती आणि मानवी नियती यांच्यातला संघर्ष, असं काहीतरी प्रचंड भव्य असं ते. भव्यता गंधर्वांकडे पण होती, पण ही भव्यता होती ती नुसती झगमगाटाची भव्यता नव्हती. गंधर्वांच्या कंपनीत कनौजचं अत्तर आणायचे, 6,000 रुपयाचं अत्तर प्रत्येक प्रयोगाला. गंधर्वांच्या नाटकाला प्रत्येक प्रयोगाला 6,000 रुपयाचं अत्तर. तसं काही विजयाबाईंनी केलं नाही, कारण त्याची गरजही नव्हती. हा एक माझा मुद्दा. आणि दुसरा मुद्दा माझा असा आहे की, आणि तो मात्र मला अगदी आग्रहाने मांडायचा, थोडा मी वेळही घेईन, पण तुम्ही विचार करा त्याच्यावर, प्लीज विचार करा. तो मुद्दा असा आहे, मराठी मध्यम वर्ग आणि विजया मेहता आणि तेंडुलकर आणि मग बाकीची नावं आपण त्याच्यात घेऊ. हे जे काय साहेब केमिस्ट्री जुळली, बरोबर. हां, आणि मराठी मनावर प्लीज मला घरी येऊन दगड मारू नका.
मराठी मनावर गेली 400 वर्ष युद्ध आणि राजकारणाचा फार मोठा गहिरा परिणाम आहे. त्याचे परिणाम आज आपण भोगतो आहोत. युद्ध आणि राजकारण युद्ध याच्यातून आपण बाहेर नाही आलो, बरोबर. बंगालने तसं नाही केलं. हां, दुसरी गोष्ट, बाईंनी हा ओळखला मध्यम वर्ग. हा मध्यम वर्ग इंग्रजी शिकलेला होता. हा मध्यम वर्ग सुस्थितीत आला होता. या मध्यम वर्गातल्या स्त्रिया अनेक क्षेत्र, सिंधू गाडगीळ या 1940 साली कॅप्टन होत्या, या पायलट होत्या. अरे बापरे, हे असा मध्यम वर्ग आहे का. आता बाईंना मी साडी नेसलेल्या आगरकर असं मानतो. वा. बाईंनी जे काय केलंय ना, म्हणजे त्या बेसिकलाच गेल्या हो. त्यांनी तुम्हाला असं धरलं, तेंडुलकरांनी तुम्हाला धरलं असं. पु ल देशपांडे काय म्हणायचे विजयाबाईंना तेंडुलकरांच्या विषयी, कुठे गेला तुझा तो नाटककार, अर्ध वाक्य आणि दीड वाक्याचे संवाद लिहिणारा. हां, आता ह्याच्यात पु ल देशपांडे एका अर्थी पल्लेदार, भरजरी आणि अलंकारिक संवादाचा काही उपयोग होत नाही हेच मान्य करतायत ना. आता ह्याच्यातली ताकद ओळखून त्या मिडल क्लासच्या समोर ते सांगायचं, शी इज रोलिंग अप हर स्लीव्स. आता मी तुम्हाला दाखवते नाटक काय आहे ते. ही ताकद होती. आणि तो जो मध्यम वर्ग होता तो तेंडुलकरांच्या काय ते मी जिंकलो मी हरलो किंवा ग्रहस्थ किंवा बाकीची सगळी नाटकं, त्याच्यासमोर तो विनम्र झाला की अच्छा हा एक जीवनानुभव आहे आणि तो मी बघणार. त्या मध्यम वर्गाला सुसंस्कृत खऱ्या अर्थानं करण्याची मोठी कामगिरी ही विजया मेहतांनी केलेली आहे. हे मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. स्वाती, अभिज्ञान शाकुंतल नंतर पंखांना ओढ पावलांची म्हणजे पुन्हा एक अत्यंत वेगळ्या प्रकारचं नाटक. म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवरती विजयाबाईंनी ज्या पद्धतीने काम केलं आणि तेव्हाची जी व्यावसायिक रंगभूमी होती, म्हणजे मी मध्ये एकदा किस्सा ऐकला होता की कुठल्या तरी एका नाटकामध्ये एका मॅनेजरने बाईंना विचारलं होतं की आजच्या प्रयोगाला एक नट आलेला नाही आहे तर 5 पांडवांऐवजी 4 पांडव चालतील का, असा मी किस्सा ऐकला होता. तर अशा पद्धतीच्या रंगभूमीवरती जेव्हा बाई आल्या तेव्हा ती बाईंची शिस्त आणि ती व्यावसायिकता ही तुला कशी दिसली आणि तुझा त्या नाटकातला अनुभव कसा होता? शाकुंतल झाल्यानंतर पंखाना ओढ पावलांची हे वसंत कानेटकरांचं नाटक. त्यात मी उत्पला कापरे या मुलीची भूमिका करायचे. ही उत्पला कापरे ते बायकांची ती काय म्हणायचं आश्रम असतो परित्यक्तांचा, त्यात ती मुलगी सुहास त्या आश्रमाची हेड असते. आणि ही मुलगी सतत एक तिचं बाळ असं दुपट्टा असा घेऊन सतत असं घेऊन फिरत असते. ती 1 मिनिट त्या बाळाला आपल्यापासून दूर करत नाही. आणि म्हणजे हे मी माझ्या भूमिकेबद्दल सांगते. अशा अजून 2-4 बायका होत्या त्या आश्रमात. पण म्हणजे जे स्मिता पाटीलचं उंबरठा होतं चित्रपट, त्या उंबरठाचं हे नाटक होतं. त्याच्या आधी झालेलं, उंबरठ्याच्या खूपच आधी झालेलं पंखाना ओढ पावलांची. आणि ही मुलगी असं ते बाळ घेऊन फिरत असते. आणि एक दिवस त्या मुलीचे वडील तिला न्यायला येतात की ही माझी मुलगी आता खूप दिवस आश्रमात राहिली, आता मी घेऊन जातो. नॅचरली आश्रमात मीटिंग होते आणि ते म्हणतात वडीलच नेत आहेत तर घेऊन जाऊ दे, कशाला इथे ठेवायची. तर त्या दिवशी ती त्या आश्रमातल्या हेड म्हणजे सुहास जोशी यांना सांगते की हाय ना हा बाळ, हा माझा मुलगा पण आणि माझा भाऊ पण. त्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार करून झालेलं ते मूल असतं. आणि ती तयार नसते त्यांच्याकडे जायला, पण कोणाचंच काही चालत नाही. आणि आता उद्या सकाळी वडील येऊन तिला घेऊन जाणार, तर ती खोलीत स्वतःला बंद करते आणि स्वतःला आणि मुलाला जाळून घेते. हा माझा रोल होता त्यातला. तर तो जो सीन होता बाईन की हाय ना हा, तो कित्येक दिवस बाईंनी तो सीन बसवलाच नव्हता. रीडिंग पण करू द्यायच्या नाहीत की नको ते स्किप करू, पुढे जाऊ नाटकाला. मग बाकीचं सगळं नाटक बसत आल्यावर म्हणाल्या की आता उद्यापासून रिहर्सल माझ्या घरी आहे पुढचे 3 दिवस, आणि त्या रिहर्सलला फक्त सुहास आणि स्वाती हव्यात मला, बाकी कोणी नको.
त्या नाटकात प्रभाकर पाटणकर होते, बाळधुरी होते. हे सगळे म्हणायला लागले, नाही आम्हाला पण बघायचं आहे, तुम्ही तो सीन कसा बसवता. बाई म्हणायला, नाही म्हणजे नाही. आणि बाईंच्या नाही पुढे कोणाची हिंमत होती. पुढचे 3 दिवस आम्ही बाईंच्या घरी त्या सीनची रिहर्सल केली. म्हणजे ते हा माझा बाळपण आणि माझा, आता मला बोलायला काहीच वाटत नाही आहे, पण तेव्हा इट वॉज व्हेरी शॉकिंग की Shocking. असं बोलायचं. आणि लहानच होते रे तेव्हा, मी 18-19 वर्षाची. तर ती माझी भीड चेपावी म्हणून फक्त आम्ही तिघी असताना ती रिहर्सल केली. आणि मग बाईंना जेव्हा वाटलं की आता ही मुलगी तयार आहे 4 लोकांसमोर तो सीन करायला, तेव्हा आम्ही नॉर्मल रिहर्सल हॉलमध्ये गेलो आणि मग तो सीन केला. म्हणजे कलाकारांना समजून घेऊन त्यांच्याकडनं भूमिका करून घेणं Absolutely. हे महत्वाचं आहे, कारण अगदी शेवटी खरं. ते पण माणसं आहेत ते. अगदी खरं, अगदी खरं. प्रतिमा, तू बाईंबरोबर अनेक नाटकांमध्ये असिस्टंट म्हणून काम केलंस. त्यातल्या एखाद्या नाटकाबद्दल आपण बोलूया का? वाडा चिरेबंदीला तू होतीस? हां, मग वाडा चिरेबंदी एक फार महत्त्वाचं नाटक आहे. तर बाईंच्या बाबतीत आम्ही नेहमी वाचलंय, ऐकलंय की बाई लेखकाबरोबर नाटक वेगळं रचायच्या. म्हणजे त्यांच्या पद्धतीने ते नाटक ते लिहून घ्यायचं. बऱ्याच वेळा त्यांचं म्हणजे कादंबरीवरनं केलेलं नाटक असेल तर ते माध्यमांतर आहे, हे कादंबरी आहे त्याच्यावरनं नाटक केलं तर त्यासाठी खूप बदल करायला लागायचे. अशा पद्धतीचे बदल वाडा चिरेबंदीमध्ये असतील असं माझं म्हणणं नाही. तू केलेल्या नाटकांमध्ये तुला काय काय अनुभव आले असे आणि तू ते शेअर करू शकतेस का? नाही हां हो. आता माझ्यातला पत्रकार जागा झालाय की मला एक सांगा प्रतिमा, की तुम्ही खरोखर अभिन्न छाया म्हणावं असं जसं राम पटवर्धन आणि श्रीपू भागवत होतं तसं अभिन्न. तुम्हाला समजा एक नाटक आलं बाईंच्याकडे, बाई म्हणाला आपल्याला प्रतिमा नाटक करायचं आहे, तुम्ही ते वाचलं बरोबर, टप्प्याटप्प्याने नाटक उलगडत गेलं बरोबर, नाटक पूर्ण झालं. तुमच्या मनात त्या नाटकाविषयीची जी पूर्वकल्पना होती आणि रंगमंचावर बाईने अंतिमतः जे ते नाटक सादर केलं त्याच्यात तफावत असायची? नाही मी हे माझ्या या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकणार नाही. याचं कारण माझ्या मनात तशी काही पूर्वकल्पना नसायची. मी हे तेवढी नाटक असं गेलं पाहिजे. असं नसायचं. कारण मी तेव्हा खूप अननुभवी होते, लहान होते. आणि वाडा चिरेबंदी मला आठवते, मला नाही वाटत वाडा चिरेबंदीमध्ये इतके बदल केले. कारण पण लिखाण सुरू करायच्या आधी किंवा चालू असतानाच बाई एलकुंचवारांच्या घरी गावाला, त्यांचा जो वाडा आहे शिरपूरला, तिथे जाऊन त्यांच्या घरात बसून त्यांनी ते सगळं त्या वाड्याचं वातावरण ते सगळं अनुभवलं होतं. आणि त्यानंतर मग त्या दोघांनी मिळून ते लिहिलं असावं. माझ्याकडे आली ती संहिता बऱ्यापैकी तशीच होती. तयार होती. पण मला आठवते की मी जेव्हा मला पहिल्यांदा ते हातात नाटक आलं, बाईंनी वगैरे दिलं नव्हतं. मी एका नाटकात काम करत होते आणि त्या नाटकाच्या रिहर्सलच्या वेळेला दिलीप कोल्हटकर आमचा दिग्दर्शक होता. तर दिलीपने एक दिवस झोळीतून असं मला काढून दिलं, म्हणजे माझ्याकडे काय गंमत आहे आणि बाईंचं नवीन नाटक. आणि मग मी ते हावरटासारखं घेतलं आणि मला आठवते मी माझा सीन मी अशी 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 जाऊन ते वाचून काढलं आणि मला लक्षात आलं हे आपण खूप ग्रेट काहीतरी वाचतोय. आणि मग नंतर मग बाईंना मी फोन केला की आमचे दूरदर्शनवरती रिहर्सल चालू होती, बाहेरच्या बूथवरनं फोन केला, बाई मला करायचं आहे. मग बाई म्हणाल्या या म्हणजे वाडा चिरेबंदीला सुद्धा बाईंना मी जेव्हा असिस्ट केलं ना, ते आपण केव्हा तरी दिग्दर्शक होणार होतो वगैरे असं माझ्या मनात काही नव्हतं, कधीच नव्हतं. मी बाईंची शिबिरामध्ये मी दिग्दर्शनासाठी ॲडमिशन घेतली कारण नट 50 होते आणि दिग्दर्शक 5 होते. बाईंचं आपल्याकडे लक्ष जावं एवढा माफक हेतू होता. आणि त्यामुळे झालं काय की ज्या टीम्स पडल्या त्या एका टीमची मी कॅप्टन झाले आणि मग त्यामुळे बाईंशी जरा जास्त काय म्हणायचं संपर्क नाही, सगळ्यांशीच बाई व्यवस्थित होते. पण काही 4 गोष्टी बाई खास मला सांगायच्या माझ्या टीमची कॅप्टन म्हणून. एनिवे तुझा प्रश्न वेगळा होता. तर नाही, माझा प्रश्न त्याच्या पुढचा एक सुचला होता, पण आधी आपण याबद्दल तर बोलूया. बाईंचं वाडा चिरेबंदीच्या दृष्टीने मला एक सुचला होता. मग नाही आत्ताच विचारलं. नाही, मला वाडा चिरेबंदीमध्ये एक प्रवेश आहे ज्याच्यामध्ये ते दागिने घालते त्या आणि त्या उभ्या राहतात आणि बाईंचं नेहमी आपण म्हणतो ना, म्युझिक किंवा लाईट्स किंवा इतर टेक्निकल गोष्टींचा खूप चांगला वापर बाई करायच्या. तर त्या पर्टिक्युलर सीन करत असताना तो कसा कन्सीव्ह केला गेला आणि तो कसा उभा राहिला, ह्याच्या तुझ्या काही आठवणी आहेत का?
तू थोडक्यात आधी तो सीन लोकांना समजावणं कदाचित त्यांना माहीत नसेल नाही, लोकांना. त्या नाटकात डॅझलिंग परफॉर्मन्स असायचा तो. त्याच्यात ते दागिने हा एक खूप सेंट्रल विषय आहे त्याचा. कारण एक पडझड पडझड झाली. ते ना खरं म्हणजे मला असं वाटतं की मी जरा वेगळं बोलते. हमीदाबाईची कोठी आणि वाडाशिरेबंदी ही दोन्ही कालचक्र फिरण्याची नाटकं आहेत. आणि कालचक्र फिरताना त्याच्या खाली सापडली गेलेली पिढी हा त्याचा विषय आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की वाडाशिरेबंद हमीदाबाईची कोठी एंड्स विथ अ बँग आणि वाडाशिरेबंदी एंड्स विथ अ विम्पर. आणि ते खरं आहे इफ यू एक्झामिन. तर त्याच्यामुळे त्याच्यात एक जमीनदार तेव्हा विदर्भात असल्यामुळे मालगुजार कुटुंबाची पडझड आणि वर येत असलेला मर्चंट क्लास हा त्याच्यातला संघर्ष खरं म्हणजे आहे. आणि म्हणून तो पैशाला चिकटून राहणं, प्रॉपर्टीला चिकटून राहणं, प्रॉपर्टीवरनं भांडणं हा त्याचा विषय आहे खरं म्हणजे. तर त्याच्यात दागिने खूप सेंट्रल होतात. प्रत्येकाला दागिने वेगळ्या कारणासाठी हवेत. एका मुलीला हवेत कारण तिला शिकायला मिळालं नाही, तिला शिक्षण ते दागिने, आई मला माझ्या वाटचे दागिने मिळाले ना तर मला शिकता येईल पुढे. तर ते त्या तीन वेगळ्या खोल्यांमध्ये त्या एकाच वेळेला दागिन्यांबद्दल 3 वेगवेगळी माणसं बोलत असतात. तर पहिल्यांदा ही मुलगी आपल्या आईला, ती मुलगी म्हणजे मुलगी नाही आहे, ती चांगली 40शीची बाई आहे जी लग्नाशिवाय राहिलेली आहे. तिच्या मनात सतत आपल्यावरती अन्याय झाला ही जाणीव आहे. आणि ती म्हणते आई ते दागिने मला मिळाले तर मी अजूनही जाऊन शिकीन. तेव्हा ती बाई म्हणतात हे दागिने दागिने येत नाहीत नुसते, ही ठेव आहे आपल्या कुटुंबाची. ह्या दागिन्यांचा स्पर्श झाला की असं वाटतं आपल्या वाडवडिलांचे हात लागत आहेत आपल्या अंगाला, तो मायेचा स्पर्श जाणवतो, तू ह्याच्याकडे सोनं म्हणून बघू नकोस, असं ह्या अर्थाचं बाई बोलतात. कट टू शेजारच्या खोलीमध्ये तो भाऊ म्हणत असतो की मला ते दागिने मिळाले ना तर मी हे सगळी कर्ज चुकवीन, मी अमुक करीन, त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा ते दागिने विकायचे आणि त्यातल्या आलेल्या पैशाचं मी काहीतरी पुढे करीन. त्यावेळेला हे सगळं चालू असताना ना हां आणि एक गोष्ट असते की तो भाऊ म्हणतो ते दागिन्यांचा डबा मी लपवून ठेवतो म्हणजे जो मुंबईहून आलेला भाऊ आहे त्याला मला द्यावे नाही लागणार. आणि मी चोरीला गेले किंवा असं काही तो म्हणत नसेल, पण मला हे दागिने सगळे माझ्यासाठी हवेत, मी कुणाला देणार नाही. आणि तो देवघरात लपवून ठेवतो. पण ते बोलत असताना नाटकात असं होतं की तो भाऊ प्रेक्षकांकडे तोंड करून बोलतोय आणि त्यावेळेला अंधारात त्याची बायको पाठमोरी उभी आहे आणि तो बोलतोय मग मी असं करेन, मी तसं करेन, ते कुणाला द्यायचे नाहीत. आणि अचानक ती वळते तेव्हा तिच्या अंगात ते सगळे दागिने मडलेली असते. तर बाई फक्त बोलतायत दागिन्यांबद्दल, पण गिरिजा काटदरे जी वहिनी असते ती वळते आणि ते लखलख लखलख दागिने दिसतात. आणि तेव्हा ती हेच म्हणते की मला अजून हे दागिने येत नाही नुसते, ही ठेव आहे आपल्या वाडवडिलांची, त्यांचा स्पर्श मला जाणवतोय. आणि ही त्यांची माया मला, हे लग्न करून मी पहिल्यांदा घरी आले ना, आणि हेच वाक्य विजयाबाई बोललेले असतात. म्हणजे सासू जे वाक्य बोलते तीच वाक्य सून बोलते. आणि दुसऱ्या दिवशी असं कळतं की ते देवघरातले दागिने घेऊन एक त्यांची आत्ताच्या पिढीतली मुलगी पळून गेली आहे. म्हणजे ते सोनं तर ते दागिने हा एक मोठा सेंट्रल पॉईंट आहे नाटकाचा. एनिवे तो विषय नाही आहे, पण ती पाठमोरी आहे आणि लोकांना कळत नाही. आणि ती त्यावेळेला ते एक एक दागिना चढवत असेल. पण हे स्क्रिप्टमध्ये नसेल ना, हे बाईंनी कन्सिव्ह केलं होतं? आता मला आठवत नाही. आता ती पाठमोरी आहे, ती दागिने घालते, हे काही स्क्रिप्टमध्ये नसणार. बरोबर. किंवा ते त्याच्या 3 अशा खोल्या आहेत हे पण स्क्रिप्टमध्ये नव्हतं. तर गोडस्याने आधी सेट केला होता, तर त्यांनी पूर्ण असा वाडा, असा रिअलिस्टिक वाडा उभा केला होता. तेव्हा बाई म्हणाले की गोडसे मला असा सेट नको आहे, हा नाटकासाठी हा फंक्शनच, म्हणजे ह्याचा मला उपयोग नाही आहे. तर गोडसे चिडल्यावर निघून गेले. ते पण तेवढेच तरकट होते. तर तळाशीलकरांनी तो सेट केला. तर एका वेळेला 3 खोल्या दिसणं गरजेचं होतं त्यावेळेला. ओसरी पडवी असते, मग माझघर असतं, मग आतली खोली असते, मागे देवघर आहे असं सजेशन असतं. तर ह्या सगळ्या त्याच्यामुळे हे मला नाही सांगता येणार की तो तसा कन्सिव्ह केला होता की नाही, पण उभं राहताना तो तसा झाला. आणि मग ती मोठी पुढची ओसरी, त्याच्यात तो वादळाचा सीन, भांडणाचा सीन, आणि पावसाळा आहे आणि असं
पाऊस पडेल आज बहुतेक असं एकच वाक्य होतं. खूप वेळ सायलेन्स आहे आणि सगळ्यांना बोलणी करायची, वाटण्या वाटण्या वाटण्या. वडील गेलेत म्हणून शहरातला भाऊ आलाय आणि आता सगळ्यांना वाटतं की मला माझ्या हिश्श्याचे पैसे द्या आणि मला आता नकोय हे सगळं, आणि कोणीच काही बोलत नाही आहे. नुसते असं एक उमस असते ना की ढग आले, भरून आले पण कोसळत नाही आहे, त्याला जी अशी तगमग होते, घालमेल होते, तसं ते सगळं वातावरण आहे. आणि अचानक फक्त तो म्हणतो पाऊस पडणार आज बहुतेक, हो पाऊस पडणार आज बहुतेक. तर ही अशी ना, आता म्हणजे हे मला ते इतकं ते जबरदस्त बसलंय ना डोक्यात. तर आता मला माहिती नाही तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं की नाही, नाही. मला मिळालंय पण आणि लोकांना मिळालं. तर ते आधीचं जे ते म्हणजे बाईंची जी एडिटिंगची स्टाईल होती ना, की 22 नंबरच्या एक वाक्य 18वर घ्यायचं किंवा 4 नंबर पानावरचं एक वाक्य 66व्या पानावर घ्यायचं, तर ते एडिट फार सुंदर करायच्या. आणि मग ते त्यावेळेला सायक्लोस्टाईल असायचं, टायपिंग पण नसायचं, म्हणजे कट पेस्ट कॉपी पेस्ट वेळ तर गेलंच. तर बाई हाताने लिहायच्या आणि एक एक अशी बारीक कागदाची स्ट्रिप पट्टी कापून ती त्या ठिकाणी जोडायच्या. आणि हे सगळं काम त्या 3-4 वाजता करायच्या पहाटे, कारण मग तेव्हा शांतता असायची, कुठे नसायचं. आणि म्हणून त्या 6 वाजता आपल्याला फोन करायच्या त्यांचा. मला आणि ऐकून घे. होतं, त्या म्हणाल्या की मी ह्यांना म्हटलं ग गोडशाना की मला खरा वाडा नको आहे, नाटकातला वाडा हवा आहे, म्हणून ते तळाशील करा नको ते केलं एक. आणि तेव्हा त्या बोलता बोलता पटकन त्या मध्ये मध्ये खूप छान बोलायच्या. हिचकॉकचा एक सिनेमा होता, मी नाव विसरतो कोणतं. तर तो हिरो जो आहे त्याला सांगितलं होतं की तू रिअर विंडो का धापा टाकत टाकत तू येतोयस असा शॉट आहे. तर ठीक आहे म्हणाले, तयारी झाली. तर हिचकॉक म्हणाले कुठे आहे नट, तर तो धावत होता. तर धावत कशाला होता, नाही धापा टाकायचं सिनेमात धापा टाकायचं, त्यासाठी धावण्याची काही गरज नाही असं पटकन. एकदा काय म्हणाल्या, पिकासोचं वाक्य सांगितलं, ते मात्र मला असं राहिलं एकदम. ऑल आर्ट इज अनट्रू. प्रत्येक कला ही शेवटी लबाड आणि खोटी असते. हो, त्यांचं ते म्हणजे त्याच्या पुस्तकात पण अल्टिमेट ट्रूथ. क्लोजर टू द ट्रूथ. पिकासोचं नाही, हे वाक्य प्लेटोस, हे वाक्य अरिस्टॉटलचं आहे. अल्टिमेट ट्रूथकडे घेऊन जाते, पण ते असते खोटी. ऍक्च्युअली हे वाक्य म्हणजे हा कॉन्सेप्ट अरिस्टॉटलचा आहे. आय शुड बी टेलिंग यू. हे प्लेटो आणि हे सॉक्रेटिस, प्लेटो आणि अरिस्टॉटल मधच्या पण बाईंचं भांडणाचं ते म्हणणं होतच नाही की थिएटर म्हणजे गंडवणं आहे. गंडवणार आहे. हो. पण सत्य सांगणार आहे, वास्तव नसलं तरी सत्य आहे. तर ते त्याच्यामुळे काय व्हायचं, बाई 3-4 वाजता ते उठून करायच्या, मग त्या यायच्या, त्यांच्या डोक्यात तेच चालू असायचं आणि आपल्या डोक्यात काहीतरी वेगळंच असायचं. म्हणजे एक उदाहरण द्यायचं तर आम्ही उज्जैनला गेलो होतो, शाकुंतलचेच प्रयोग होते कालिदास समारोहामध्ये. आणि तेव्हा मी त्यांची असिस्टंट मी खूपच त्यावेळेला लिंबू टिंबू होते. दिलीप होता कोल्हटकर. तर बाईंनी काय केलं, असं उज्जैनला पण रात्री बसून त्यांनी तेव्हा बॅरिस्टर नाटकावर काम चाललं होतं. आणि त्या दिलीपला सकाळी बघितल्या पहिला, आम्ही धर्मशाळेत राहत होतो, आणि बाई म्हणल्या, अरे दिलीप, ती कळशी जर घरंगळत स्टेजवर आली तर ते मी नंतर सांगते. पण असं त्या माझ्या बाबतीत पण अनेक वेळा करायच्या की अगं ते असं झालं तर मी त्यांना असं विचारायला पाहिजे ना खरं म्हणजे की कशाबद्दल बोलताय तुम्ही बाई. पण मला एक कळत होतं, म्हणजे मला बाई यायच्या मंगेश कुलकर्णीच्या भाषेत, मला कळायचं. त्याच्यामुळे मी त्यांना म्हणायचं हां मग, आणि मग त्यांना पुढे बोलू द्यायचे, कारण मला कळायचं की ह्या माझ्याशी बोलत नाही आहेत, थिंकिंग अलाउड. आणि त्यांचा आता हा फ्लो मी थांबवायचा नाही. आणि मग मला नंतर कळायचं की, आणि मग मी जेव्हा बायना सांगायचे, बाई आत्ता मला कळलं तुम्ही काय बोलताय, मग आम्ही दोघे खूप हसायचो. तर ते दिलीपला जे म्हणतात ना, कळशी घरंगळत आली तर तोच तो इम्पॅक्ट. बॅरिस्टर नाटक ज्यांनी बघितले त्यांना आठवत असेल की राधाक्का, म्हणजे एक ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते की एक तरुण विधवा होते आणि बॅरिस्टर खूप जुन्या रूढींच्या विरोधात असतात की विकेशा करणं, ते लाल लालवणात येणं, आणि त्यामुळे त्यांची इच्छा असते की हिने केशवपन करू नये, हिला चांगल्या नॉर्मल पद्धतीने जगू द्यावं. पण तिचे एक सासरे असतात आणि ते जरा चंगीवंगी असतात, ते तिला न्यायला येतात. आणि हेच असं हे वडील, आणि मग तिला जायचं नसतं त्यांच्याबरोबर. तर पहाटेच्या वेळी तिच्या आंघोळीला जाते तेव्हा ते तिच्या मागे विहिरीवर जातात आणि ते म्हणतात की तू पळून गेलीस तर
तू विहिरीत उडी मारलीस तर मी थांबतो इथे, तू कर आंघोळ. त्यावेळेला बॅरिस्टर म्हणजे जवळजवळ निद्रानाश असतो, ते जातात तिकडे. आणि मग असं सजेस्ट केलेलं आहे, जे अजूनही कुणालाच माहिती नाही, की बॅरिस्टर त्यांना ढकलतात, त्यांची झटापट होते, ते चुकून पडतात का नक्की काय होतं, का राधा का त्यांना ढकलते, कुणालाच माहिती नाही आहे. पण ते विहिरीत पडून मरतात. आता हे सगळं लोकांच्या समोर केलं तर ते खरं म्हणजे खूप भडक आणि बटबटीत आणि मजा नाही येणार. पण ते सजेस्ट केलं तर खूप अंगावर येतं. का आपल्याला आपण कल्पनेत म्हणतो की काय काय चाललं असेल, त्या आवाज येत असतात आणि मग पडलेत असं दाखवण्यासाठी ते हे बायना म्हणायचं होतं की कळणार कसं की तिकडे काय झालंय. त्याच्याबद्दल ते म्हणाले की व्यंगेतनं अशी कळशी घरंगळ स्टेजवर आली तर हे बाईंच्या डोक्यात. आणि आता मी हे कसं दाखवू, मी कसं दाखवू, काय दाखवू मी. आणि ते सगळं झटापट होते, अमुक कर तमुक कर तमुक कर. आणि त्यांचं भांडण चाललेलं असतं. ते म्हणजे बाबाच चंद्रकांत गोखलेच करायचं ते काम. ते म्हणायचे एक बॅरिस्टरला की तुम्ही कोण मला सांगणार आहे. म्हणजे मी घरमालक आहे तिकडे, घरमालक आहे त्यांचा. तर की प्रसंगी बाप आणि घरमालक एकच का, असं त्यांचं चाललेलं असतं. मग झटापट होते आणि मग एकदम ते काहीतरी थांबतं आणि घरंगळ ती कळशी येते. त्याच्यावरनं लोकांना कळतं काय झालं. आणि हा क्षण तुम्ही कल्पना करून बघा, असं वाटण्याचा क्षण आहे. ते जर त्यांच्या देखत काही झालं असतं काय, आता काही करतात, स्क्रीनवर दाखवतील. आता खूप काही आता टेक्नॉलॉजी इतकी वाढली तेवढ्यात आहे. एक विहीर आणतील. म्हणजे हे जे जेव्हा कल्पना शक्ती फारशी नसते तेव्हा या असल्या गोष्टी करायला लागतात. पण जसं रतन थियम म्हणतो की मला सिनेमा म्हटलं की मला एक खरा चंद्र दाखवायला लागतो, मग लोकांना तो चंद्र दिसतो. पण जेव्हा मी नाटक करतो आणि मी म्हणतो तो बघा चंद्र आता उगवतोय, त्याला सगळ्यांना आपल्या कल्पनेतला चंद्र दिसतो आणि तो चंद्र मला दाखवायचा आहे आणि म्हणून मी नाटक तीच करतो. ते थिएटरची गंमत तीच आहे ना. ती जी अशा गोष्टी बाई खूप करायच्या आणि त्या धुनकीमध्ये असायच्या. त्यामुळे ते ऐकून घे, ती कशी आली तर आणि मी हां मस्त होईल, छान होईल. मला काही माहिती नसायचं पण मी ते करायचे, खोटं बोलण्यासाठी नाही, बाईंची तंद्री तोडू नये म्हणून. प्लीज प्लीज स्वाती. तर बाईंचं तू जे म्हणालास की जे स्क्रिप्ट येतं आणि फायनल नाटक होतं, त्याबद्दल मला एक बोलायचं आहे की आम्ही जेव्हा पंखाना ओढ पावलांची करत होतो तर ते स्क्रिप्ट आलं, 2-3 वाचन झालं. मग बाई म्हणाल्या की 1 मिनिट थांबा, पहिलं पान उघडा, आता मी जे सांगते ते डाव्या हाताच्या पानावर लिहून घ्या. असं जवळजवळ अख्खं स्क्रिप्ट आम्ही डाव्या हाताच्या पानावर लिहून घेतलं की आता 14व्या पानावरून 35व्या पानावर, मग 35, 36, 37 झालं की परत 13व्या पानावर. हां, असं ते अख्खं स्क्रिप्ट पुढे मागे डावीकडे लिहिलेलं असं सगळं झालं होतं. तर जेव्हा पहिल्यांदा लेखक वसंत कानटकर नाटक बघायला आले होते तेव्हा आम्ही ॲक्टर्स, आमच्या सगळ्यांच्या पोटात खूप गोळा होता की आता ते काय म्हणणार. नाटक त्यांचं बदललं की गेलं. माझं नाटक तुम्ही किती मोडतोड केली, इथून तिकडे तिकडून तिकडे. पण त्यांना काहीही लक्षात आलं नाही. ही सेट फार सुंदर झाले नाटक. हे एक कारण कंटेंटला धक्का लावायचा नाही. Exactly. फक्त Craft क्राफ्ट पॉलिश बदललं. करायच्या. हो. आणि खरं कानेटकरांसाठी करायची गरज फार नसते, पण दळवींच्या तरी बाबतीत त्यांनी जास्त केलं. हो. असते. पण तरी कानेटकरांचं मत त्यांनी काय केलं, कुठे नेलं असेल. एक्झॅक्टली. बरं, दुसरी गोष्ट, बाईंचं एक आवडतं वाक्य होतं, आडतालातला अभिनय. तर जेव्हा मी ते सांगते की हा आहे ना, हा माझा बाळपण आणि माझा भाऊ पण, तर एरवी जर कोणी असतं डिरेक्टर तर त्यांनी त्या मुलीला खूप रडायला लावलं असतं. काय ना, माझा बाळपण, माझा भाऊ पण, तेही अंगावर आलं असतं. माझ्या वडिलांनी जसं केलंय, मी त्याला मोठं करणार आहे आणि त्याला सांगणार आहे की जा, हाय तुझा बाप, व्हॉट एव्हर. पण बाईंनी काय केलं, बाईंनी ही सगळी वाक्य हसत घ्यायला लावली की हाय ना, हाय ना, हा माझा बाळपण आणि माझा भाऊ पण. त्याचा एक परिणाम वेगळा झाला. ते अजून अंगावर यायचं लोकांच्या. हां, सो ते म्हणजे त्यांच्याकडनं मी तो आडतालातला अभिनय शिकले की खूप वेळा जेव्हा खूप रडू येत असतं आतनं तेव्हा आपण ते हसत बोलतो, काय रे, हे नशीब आहे रे आपलं, काय करणार, असं म्हणतो आपण एरवी आयुष्यात. पण ते नाटकात कसं वापरायचं
हे बाईंनी मला सांगितलं, म्हणजे शिकवलं बाईंकडनं. अजून एक गोष्ट आता एक अजून सांगते. हं. अजून नाही, अजून खूप गोष्टी सांग, आपल्याला वेळ आहे, बाई त्यासाठीच आपण आलोय. विजयाबाई जेव्हा रिहर्सलला यायच्या ना, तर समजा 10ची रिहर्सल असेल तर आम्ही 10ला जायचो सगळे, पण त्याच्या आधी बाई तिकडे बसून आपलं त्यांचं काम चाललेलं असायचं. तर शाकुंतलच्या ज्या शेवटच्या 10 दिवस रिहर्सल्स होते ना, ते दिवसातून 2 रन थ्रू व्हायचे रवींद्र नाट्य मंदिरला, आणि संध्याकाळी नाटक असायचं, त्याच्यामुळे थिएटर रिकामं करून द्यायला लागायचं. तर आम्ही रिहर्सलला सकाळी 6 वाजता भेटायचो. 6 वाजता भेटून मेकअप करून सगळं करून, म्हणजे वेगवेगळे पांगम मेकअप ट्राय करायचे की असे डोळे कसे वाटतात, असं खूप एक्सपेरिमेंट्स केले होते. तर आम्ही 6 वाजता तिकडे जायचो रवींद्र नाट्य मंदिरला, आणि 6 वाजता गेलो तरी बाई आपल्या तिकडे बसून काम करतातच आहेत. तर एक दिवस मी, मेधा, नंदिता आम्ही सर्वांनी ठरवलं की उद्या आपण 5:30 वाजता यायचं, की उद्या आपण बाईंना हॅलो म्हणायचं की बाईंच्या वेलकम बाई. आधी. हां, बाईंच्या आधी. आम्ही 5:30 वाजता गेलो. बाई तिकडे लिहितच होत्या. म्हटलं, बाई तुम्ही कधी येता? मला अगं नाही ग, मग मला झोप येत नाही, मग मी आले चपली. म्हणजे डोक्यात ते चालू तेच. आणि आणखी एक गोष्ट मी बाईंकडनं जी फार महत्वाची शिकले, म्हणजे टू ऑलवेज बी प्रेझेंटेबल. मी म्हणजे रिहर्सल्सना बाई यायच्या तेव्हा काफ्तान घालून यायच्या, पण जेव्हा एखाद्या फंक्शनला यायचं असेल किंवा कोणीतरी महत्त्वाचं इवन रिहर्सल बघायला यायचं असेल ना, तेव्हा बाई पटकन मेकअप रूममध्ये यायच्या, ए जरा दे गं ते आयलायनर, पटापटात छान तयार व्हायच्या. हे फार महत्त्वाचं आहे आणि हे मी बाईंकडनं शिकले. आय हॅव नेव्हर सीन बाई की घाणेरडी नेल्स पेंट झाली आहेत, की अर्धवट निघालंय. एक छोटी गोष्ट आहे खूप, नाही पण ती महत्वाची ती असते, बरोबर. फार महत्वाची आहे. बाई वॉज ऑलवेज सो प्रेझेंटेबल की त्या बाईकडे ना बघत राहावं असं वाटायचं, बघत राहावं. त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांची राहण्याची पद्धत. सो हे मी फार इव्हन त्यांचं हे- आपण हे काही केलं नाही, नसतं. एक हिला पण बोलायचं आहेच, पण हा, नाही, त्याच्या नाही, माझं एक ऑब्झर्वेशन फक्त CKP होत्या म्हणून म्हटलं हे. माझं एक ऑब्झर्वेशन मांडतो की इव्हन आता बाईंचे फोटोग्राफ्स आपण बघतो ना, मग की त्या व्यवस्थित फोटोग्राफ, म्हणजे ज्याला आपण सेशन करून काढलेले फोटोग्राफ्स आणि तेच ते दिले जायचे. म्हणजे त्याच्यामध्ये एक मेटिक्युलस होत्या त्या प्रत्येक. हो, नाही मला एक आठवतंय, एकदा बसले होते फारुख साहेब पण होते. मी बोलता बोलता म्हटलं, मी म्हटलं की म्हटलं फारुख साहेब इज लुक्स व्हेरी हँडसम. ते बसले होते तिकडे. कोण हा? हा. तर त्यांच्यात फार चांगलं सामंजस्य होतं. शी विल नॉट अग्री विथ यू. ती नाही म्हणणार मी हँडसम आहे म्हणून. म्हणाले ठीक आहे, हँडसम नाही हा, तो चार्मिंग आहे म्हणाले, पण मी ब्युटिफुल आहे म्हणाले. हा प्रतिमा, तू मी म्हणते की त्यांनी हे सगळं केलं नसतं तरी त्यांच्यामध्ये एक जबरदस्त मॅग्नेटिझम होतं आणि आपण कोणी त्यांच्याकडे खेचलं जायचं. पण ह्याच्यावरनं मला एक आठवणात की आम्ही दिल्लीला चाललो होतो आणि ट्रेनने जात होतो आम्ही सगळे. मला वाटतं मुद्रा राक्षसाच प्रयोग होता, जो शाकुंतलच्या आधी आम्ही एक संस्कृत नाटक आणखीन केलं होतं, त्याचं नाव होतं मुद्रा राक्षस, आणि ते दिल्लीला होतं. आणि गेल्या गेल्या बाईंना वसंत साठ्यांशी मीटिंग होती. तर ट्रेन दिल्लीला जसजशी जवळ आली तसं तेव्हा मला वाटतं ते इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्ट होते ना, बरोबर. त्यावेळेला बाई मेकअप करायला लागल्या. मेकअप म्हणजे मेकअप नाही, पण बाई व्यवस्थित तयार व्हायला लागल्या. तर मी त्यांना आणि ती गोष्ट मी बाईंकडनं मी नाही शिकली, म्हणजे प्रेझेंटेबल असं वगैरे मला नाही जमलं कधी. आज वेगळं आहे, आज मी तर बाईंना म्हटलं, बाई तुम्ही कशाला मेकअप करता, तुम्ही तरच किती सुंदर दिसता. त्या मला इट्स नॉट इनफ टू बी ब्युटिफुल, वन मस्ट फील ब्युटिफुल. तर ते त्यांचं, पण हे काही मी त्यांच्याकडनं शिकले नाही. जाऊ दे. बाई एक नेहमी शब्दप्रयोग वापरायच्या की माझी गँग आहे, ज्याच्यामध्ये प्रतिमा, स्वाती, नीना, भारती, विक्रम, नाना सगळेच, आणि अगदी आत्ताचा विजय केंकरे सुद्धा. आणि मी नेहमी त्यांना म्हणायचो की बाई तुमच्या गँगमधला मी नाही ना, मी तसा नंतर आलो त्यांच्या संपर्कामध्ये. तर ही जी तुमची गँग होती, आता हे ते आपण नाटकांबद्दल वगैरे बरंच बोललो, अंबरीश पण त्यांच्या गँगमधला आहे, तो नाही म्हणणार आता.
तो त्यांच्या गँग मधलाच हां, नक्कीच. आहे हो, हो, हो. तर हे गँग मधली तुम्ही मंडळी आज 3 जण आहात तर तुम्हाला ह्या गँगस्टर्सना तुम्हाला बाई माणूस म्हणून कशा भेटल्या काही काही तुमचे व्यक्तिगत प्रसंग किंवा काही गमती किंवा किस्से असतील का मी सांगू खूप प्लीज तुझे तर खूप असतील मला वाटतं नाही खूप आहेत पण ही एक गोष्ट मला खास नमूद करायची आहे पब्लिकली म्हणून मी सांगते मी आयुष्यभर म्हणजे नोकरी मी 4 वर्ष केली त्यानंतर मग मी जपानला गेले आणि त्यानंतर मी कधीच नोकरी केली नाही त्या अर्थाने मी खरी कलावंत आहे म्हणजे असे अनेक खूप कलाकार होते जे नोकरी पण करायचे तर मला 10% घर घेणं खूप गरजेचं होतं पण मला मिळत नव्हतं कारण योग्य जागी ओळख नाही ते करून घेण्याचा स्वभाव नाही काही कळत नाही अशा वेळेला मला मुख्यमंत्र्यांचं पत्र हवं होतं की ही कलाकार आहे आणि हिला कारण ते चीफ मिनिस्टर्स डिस्क्रिशन असं त्याचं एक असतं मुख्यमंत्र्यांच्या मर्जीनुसार तर कुठ्यामध्ये त्यांचा पण अधिकार त्याचं हे डिस्क्रिशन ऑफ द चीफ मिनिस्टर म्हणजे त्यांनी ठरवलं ह्याला द्यायची तर कोणाला ते देऊ शकायचे कॅटेगरी बिटेगरी काही नाही तर खूप दिवस मला काही मिळत नव्हतं तर शरद पवार मुख्यमंत्री होते वर्षावर राहायचे विजयाबाईंचं घर त्याच्यापासून जवळ 5 मिनिटाच्या अंतरावर गाडीतून एक दिवस बाई सकाळी उठल्या बाईने अपॉइंटमेंट घेतली उठल्या पवारांकडे गेल्या आणि माझ्यासाठी पत्र घेतलं नॉट ओन्ली दॅट त्यांनी पत्रामध्ये असं लिहिलं आहे की ह्या मुलीला जर हे घर मिळालं तर आय विल कन्सिडर इट अ पर्सनल फेवर तर हे मला मी कुठेही म्हणजे मला लक्षातच खरं मी खूप लक्षात ठेवायला पाहिजे पण मला आज मुद्दाम हे सार्वजनिक मंचावर सांगायचं की हे मला बाईंनी केलं किंवा हो आणि बाईंना काय गरज होती पर्सनल फेवर म्हणायची शरद पवार म्हणजे एक बाईंनी स्वतःचं गुडविलचं मोठं पान हुकमाचा एका तिकडे खर्च केला ना जे त्यांनी करायची काही गरज नव्हती तर आणि किंवा मी ज्या बाईंबरोबर काम करत होते मग मी 2 वर्ष जपानला गेले जपानहून मी परत आले तेव्हा बाई स्मृतिचित्रे करत होत्या दूरदर्शनसाठी आणि त्यावेळेला मी मैत्रिणीला एका भेटायला गेले नीना राऊतला आणि मी तिथे बसले होते आणि मला कल्पनाच नाही की बाई आत्ता इथे असतील कारण मी अगदीच नवीन आले होते आणि अचानक बाई समोर आल्या आणि बाई मला म्हणल्या तू काय करतेस इथे म्हटलं मी परत आले आणि असं झालं आहे आणि तेव्हा बाईंचं स्मृतिचित्राचं एडिटिंग चालू होतं तर ते मला मागे घेऊन मागे खोपट्यात एडिटिंग रूम्स असायच्या बाई तिकडे गेल्या अशा मला खूप एक्सायटेडली घेऊन गेल्या आणि दत्ता सावंत नावाचे एक एडिटर होते तर त्या म्हणल्या दत्ता ही कोण असेल तर त्याने असं बघितलं प्रतिमा तर मला म्हणजे मी विकले गेले तेव्हा कारण दत्ता सावंत म्हणाले तुमच्याबद्दल इतकं बोलतात बाई तर एरवीनं तू माझे सपोर्ट वगैरे म्हणणं हे मला खोटंही वाटलं असतं पण माझ्या अपरोक्ष मी परदेशात आहे असं माहिती असताना त्यांनी कोणाला तरी सांगावं की आज प्रतिमा असती ना तर मला हे करायला लागलं नसतं तिने हे केलं असतं वगैरे तर ह्या 2 गोष्टी अगदी आणखीन पण खूप आहेत पण आता मला पटकन लक्षात येत नाही आहेत मी चरित्र लिहिन ना गँगस्टर नंबर 2 अंबरीश नंबर 2 आठवड्यातून 3दा भेटायचो पूर्ण 1.5 वर्ष त्याच्यानंतरही अनेकदा भेटलो होतो आणि दिलीप माजगावकर प्रकाशक पुस्तकाचे होते तर आम्ही दोघं 3 वाजता बोलवायच्या तर 2:45ला आम्ही खाली उभं राहायचो अशोक अपार्टमेंटच्या तर वर गेलो की त्या जरा पाश्चात्य पद्धतीचं त्यांच्याकडे खाणं पुष्कळ असायचं ते माझगावकडे थोडं ऑकवर्ड वाटायचं की हे काय असं दिलप्या खा तू खा असं करायचं त्या आणि मला त्यांनी कोणत्याही प्रकारे लिखाणात हे अमुक नको हे तमुक नको चर्चा करून माझ्या सगळ्या सजेशन्स लक्षात घेऊन पण काही स्वीकारून काही न स्वीकारून आणि माझ्या स्वतःच्या सजेशन्स त्यांच्या स्वतःच्या काय आहेत ते सांगून त्या मराठी वापरत होत्या ते माझ्या मते जुनं होतं मग त्याने असे केले तर म्हटलं नाही आता पण असं केलं म्हणतो असे केले म्हटलं लिहित नाही आता म्हटलं मौजसुद्धा असे केले लिहित नाही असं केलं म्हणजे नाही त्यांनी शेवटपर्यंत तेच सांगितलं माझं वाल कुलकर्ण्यांचं मराठी मी हेच वापरणार असे केले तर म्हटलं तुम्ही रंगभूमीत प्रयोग केले भाषेचे का नाही करत अरे गुड आयडिया पण आता वेळ गेली आहे म्हणाले हे एक मला आठवते माझी आई मधल्या काळात जरा बऱ्यापैकी आजारी होती ते काय मी सांगत बसत नाही बट ऑलमोस्ट एव्हरी सेकंड डे शूड रिंग अप सुशीलाताई कशी आहे तुला काय हवं आहे का
सुशीलाताई कशी आहे. माझा त्यांचा एक फोटो आहे, तो मी तुम्हाला कधीच दाखवणार नाही, कारण तो मला बघून ह्याना मगाशी जसं भरून आलं तसं मला भरून येतं. त्यांनी मला असं धरलं आहे आणि त्या माझ्याकडे जणू रवी आणि देवेंकडे बघतात, तशा अत्यंत मायेनं माझ्याकडे बघतात, असा माझा आणि त्यांचा एक फोटो आहे. पुस्तक झाल्यावर दुसऱ्या दिवशी मला फोन केला, पांग फेडलेस माझी असं म्हणाले, पांग फेडलेस. पुस्तकाचं नाव बाईंचं होतं, मी स्वयं नाव सुचवलं. ती म्हणजे स्वयं नाव खूप चांगलं आहे, पण तू जरा थांब. जिम्मामध्ये त्यांनी इमेज आणली, कारण बाया स्त्रियांचं आहे ना जिम्मा, त्याच्यात त्यांनी स्त्री तत्व आणलं आणि एक इमेजही आणली. आणि सुभाष अवचटांचं मुखपृष्ठ अतिशय चांगलं होतं. आणि शेवटची माझी भेट झाली मला वाटते 1.5 वर्षापूर्वी. तर मला म्हणाल्या की ये बसल्या होत्या, जरा थोडंसं तब्येत म्हणजे आठवत नव्हतं. तर मुलीने विचारलं, मामा सी हुज काम. त्यामुळे तू नको मला सांगू, तो अजब न्यायच्या तालमीला यायचा. 74. हां. आणि मग लगेच म्हणाल्या, हिला ओळखलं? तर मी म्हटलं हां, ही अनाहिता. हो, ही 6 वर्षाची आहे. असं काहीतरी त्यांचं झालं होतं. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो हां, आता ती तुम्ही बघा, तुम्ही कसं काय स्वीकाराल ते. थोडंसं केवळ भक्तिभावाने बाईंच्याकडे बघू नका. आपल्या देशात भक्तिभाव जरा जास्तच आहे. नाही, इट डझंट हेल्प. भक्तिभाव डझंट हेल्प, इट मेक्स यू कम्प्लिटली लिम्पी. ज्या मध्यम वर्गाने तेंडुलकर आणि विजयाबाईंची नाटकं पाहिली, ती तर समजली. माझ्या बिल्डिंगमध्ये एक मनुष्य राहतो, मी सांगतो तुम्हाला, नाव नाही सांगत. तुमचा काहीतरी कार्यक्रम आहे म्हणाला. मी म्हटलं हो. पुढचा ऐका, मी एकही शब्द खोटा सांगत नाही हां. तर म्हटलं हो, विजयाबाई गेल्या. ते कोण विजयाबाई? म्हटलं मिडल क्लास मराठी पर्सन. म्हटलं विजया मेहता. विजया मेहता, हां, अच्छा, विजया मेहता नाव ऐकल्यासारखं वाटते, मराठी माणूस. मी म्हटलं की वाडा चिरेबंदी, अजब न्याय वर्तुळाचा, अजब न्याय वर्तुळाचा. म्हटलं रंगभूमीच्या नाही का कलावंत. आता मी खचत चाललो आणि मला राग येत गेला, मला खूपच राग यायला लागला. हां, ते रंगभूमीवर. मी म्हणतात तुम्हाला माहिती आहे का, एक 24/14 किंवा असा एक स्टेज असतो, त्याच्यात लेखक पात्र लिहितो, ती पात्र इकडे येतात, ते आपापले संवाद म्हणतात, त्याला मराठी नाटक म्हणतात आणि त्याची फार मोठी परंपरा आहे. हे तुम्हाला माहिती आहे. म्हटलं या लेवलला मराठी समाज आहे. त्यामुळे नुसतं स्मरण त्यांचं करू नका. त्या व्हॅल्यूज कुठे गेल्या? ये कहा आ गए हम यूं ही साथ चलते चलते, हा विचार तुम्ही करा. ती मला वाटते बाईंना मोठी श्रद्धांजली ठरेल. मी ते काही पुस्तकं बघतोय, मला वाटतं ती तुम्हीच आणली आहेत. तर त्याच्यातलं काही एखादं उतारा तुम्ही काही खुणा करून आणले आहेत का? नाही, तुम्ही वाचा. तुम्ही एक मी वाचतो, एक तुम्ही वाचूया, असं आपण करू. आणि ते पुष्कर श्रोत्री पण आहेत. तो CKP आणि नाटकवाला पण आहे. पण मला त्याच्या आधी माझी थोडी मार्केटिंग करू दे. हे पुस्तक स्टोरी टेलवर ऑडिओ बुकमध्ये आहे आणि ते माझ्या आवाजात आहे. सॉरी, त्याने बॅरिस्टरमध्ये काम केलं होतं. गणोजी, हा, स्वाती गँगस्टर 3 राहिली आहे आपली. तू बोल ना, तोपर्यंत ते शोधतील तोपर्यंत. थर्ड गँगस्टर म्हणजे मला सांगायचं काय माहितीये का, फारच पर्सनल आहे. विजयाबाईंमुळे माझं लग्न जमलं. आम्ही जेव्हा नाटक करत होतो तेव्हा वैजंती चिटणीस नाटकात होती, पंखाना ओढ पावलांची मध्ये. आणि यांची काहीतरी कुचकुच चालायची की आता ना स्वातीचं लग्न करून देऊया, आता ना स्वातीचं लग्न करून देऊया. तर माझे सासरे एअर मार्शल हेमंत चिटणीस आणि विजयाबाई या हे काहीतरी आतेमामे भावंड. आणि असतंच ना. गोल गोल. आणि म्हणजे आता वैजंती चिटणीस ही माझी चुलत सासू आता. तर ती त्यांना म्हणाली की अहो बाई, तो आमचे माझे दीर आहेत की नाही. तुम्ही कोण? हेमंत का? मला माहिती आहे हेमंत. तर म्हणे हेमंत त्यांचा मुलगा आहे ना अमोल, तो लग्नाचाच आहे, तो इंडियन नेव्हीमध्ये आहे. झालं, ह्या दोघींचं ठरलं
की आपण स्वातीचं लग्न करून देऊ. मग बाईंनी माझ्या अपरोक्ष माझ्या घरी फोन केला माझ्या आईला की अहो आम्ही ना असं असं म्हणतोय, तर तुम्हाला काय वाटतं. माझी आई खुशच. तिला असं वाटत होतं 20व्या वर्षी घरी राहिली म्हणजे ही गोड नवरी झाली, आता हिच्याशी कोणी लग्नच नाही करणार. त्याच्यामुळे आई म्हणाली हो हो चालेल, अगदीच काहीच हरकत नाही. आणि ॲज लक वूड हॅव इट, माझा नवरा इंडियन नेव्हीमध्ये पायलट होता आणि त्याची शिप जस्ट मुंबईत आली होती कुठून तरी. तर यांनी फोन केला आपला आल्यावर वैजंती चिटणीसला की काय म्हणते. तर म्हणाली अरे एक काम कर तू अमोल, तू परवा घरी आहे, आमची पार्टी आहे. तो म्हणाला चला घरचं खायला मिळेल म्हणून तो आला. त्यालाही काही कल्पना नाही, मलाही काही कल्पना नाही. आणि तिथे आम्हाला दोघांना भेटवलं. म्हणजे आम्ही भेटलो, हाय हॅलो हाव आर यू. मग काय तर पार्टीत काय सगळे बोलतायत. मग मी विचारलं हाव आर यू, व्हॉट डू यू डू. मग त्यांनी सांगितलं. मग मी विचारलं बरं आम्ही हे नाटक करतोय. तर तो मला म्हणाला आय हॅव नेव्हर सीन अ प्ले. असा तो टिपिकल पंजाबी होता, चिटणीस आडनावाचा. तर मी म्हटलं यू हॅव नेव्हर सीन अ प्ले अँड यू कॉल युअर सेल्फ अ महाराष्ट्रीयन, हाऊ डेअर यू वगैरे असं मी काहीतरी बोलले. दुसऱ्या दिवशी आमचा शिवाजी मंदिरला प्रयोग होता. हे साहेब आले नाटकाला. वैजंती चिटणीस खुर्चीवरून पडायची राहिली की अरे अमोल तू नाटकाला. मला हां शी इन्व्हायटेड मी. मग आलो. मग लगेच बाईंमध्ये आणि यांच्यामध्ये काहीतरी खाणाखुणा झाल्या, मला माहिती नाही. प्रयोग झाल्यावर अमोल म्हणाला चल तुला घरी सोडतो. शिवाजी मंदिर, नेव्हल हेडक्वार्टर्स म्हणजे नेव्हल ते लायन गेट इकडे आणि माझं घर सांताक्रूज. मग त्यांनी मला बाईकवरून घरी सोडायला. मग कॉफी पिऊया का. हो पिऊया. मग 2 दिवसांनी वैजंतीने मला विचारलं कसा वाटला ग तुला आमचा अमोल. म्हटलं हां चांगला आहे का. नाही नाही मी आणि बाई ठरवतोय तुझं त्याच्याशी लग्न. म्हणजे असं त्यांच्यातल्या त्यांच्यात असं माझं लग्न जमलं. वा, किती छान. आणि मी जी लग्न झालं ती 8व्या दिवशी पोर्ट ब्लेअर म्हणजे अंदमान आणि निकोबारला गेले. पण जायच्या आधी बाईंनी मला एक मात्र सांगितलं, म्हणजे तू जरी ह्याला गेलीस, म्हणजे बाईंनी स्वतःचं सुद्धा सांगितलं की मी कशी लग्न झाल्यावर जमशेदपूरला गेले किंवा हे. पण त्या म्हणाल्या थोडक्यासाठी जरी नाटक सोडावं लागलं तरी खूप चांगल्या मुलाशी तुझं लग्न होतंय. वा. तर ते सुद्धा महत्वाचं आहे. आणि तुझी पॅशन विसरू नकोस नाटकाची. ती जी आतमध्ये तुझ्या फ्लेम आहे ती जळत ठेव. हे मात्र मला बाईंनी सांगितलं होतं. थँक्यू. अंबरीशजी प्लीज वाचा. मला वाटतं माईक कोणीतरी धरायला लागेल का. मी जाऊ. नाही तसं नाही. नो आय डू इट. नाही पान उलटण्यासाठी. छोटंसंच आहे. ओके. त्याच पानावर. त्यांना जाता जाता मी सांगितलं पाहिजे की त्यांना सिकेपी समाजाविषयी अत्यंत प्रेम होता. हां त्यांना ते त्यांच्या वागण्या बोलण्यात. आणि दुसरं म्हणजे त्या इंग्रजी आलेल्या होत्या याच्यासारखा तर वाहियात आरोप इतर कोणताच असू शकत नाही. त्या पूर्णपणे मराठी होत्या. त्यांच्या सगळ्या फक्त एकच होतं की आपल्याकडे इंग्रजी भाषेविषयी इतका लोकांच्या मनात दुस्वास आहे, मराठी लोकांच्या मनामध्ये, की कोणी फाडफाड इंग्रजी बोलायला का म्हणतो हां इंग्रजी दाखवतोस काय. तुम्हाला इंग्रजी आलं पाहिजे. सभ्य समाजात कसं बसायचं हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला इंग्रजी यायला पाहिजे. आपण जर मराठी वागलो तर आपण गचाळ वागतो. ती मराठी जर आपण वागलो तर आपण अत्यंत गचाळ वागतो. तुम्हाला इंग्रजी आलं पाहिजे. बाईंनी इंग्रजीचा चिलखताप्रमाणे उपयोग केला. पण बाई पूर्णपणे मराठी होत्या. खाणं पिणं वगैरे सगळं. आता मी त्यांनी दिलेल्या प्रस्तावनेतला एक अत्यंत हृदय भाग छोटासाच आहे, फार मोठा नाही आहे. मनाच्या समृद्धपणाची जात अगदी न्यारी, वाचकांना ती समजावी म्हणून केरळमधल्या मुडियाट्टू या विधीचं वर्णन करते. हां लक्ष द्या काय आहे ते. माझ्या शेजारचं झालं तुमचं होऊ नये म्हणून सांगतो ते. वाचकांना ती समजावी म्हणून केरळमधल्या मुडियाट्टू या विधीचं वर्णन करते. देवळातल्या सभामंडपात 16 ते 20 फूट चौरस जमीन व्यवस्थित सारवलेली. त्या शुचिरभूत जागेवर कोणी चुकून पाऊल ठेवू नये म्हणून चौरसाभोवती दोऱ्या बांधून केलेलं अडकवणं
6-7 दिवस देवळातले सर्व पुजारी त्या सारवलेल्या चौरसावर भद्रकाली देवीची मूर्ती रांगोळीने काढतात. हे सकाळ ते संध्याकाळ सुरू असतं. ठरलेल्या मुहूर्तावर मूर्ती पूर्ण होते. मग असंख्य भाविक रांगोळीभोवती जमतात. पुरुषभर उंच आणि खूप वाती असलेल्या केरळी रचनेच्या समया रांगोळीभोवती लावल्या जातात. घंटा, चंडा, मुद्दलम वगैरे तालवाद्य घेऊन वादक मंडळी हजर असतात. तबकात पंचारती आणि कर्पूर. मग प्रचंड घंटानाद आणि तालवाद्यांच्या अपूर्व कल्लोळात त्याच्या टेम्पलमधलं रिच्युअल सांगतायत. आरती सुरू होते. समयांचा उज्ज्वल प्रकाश आणि तबकातल्या कर्पूरारतीचा मंद हलणारा उजेड या देवी न्हावून निघते. जिवंत झाल्यासारखी वाटू लागते. भाविक भद्रकाली देवीवर फुलं आणि अक्षता उधळतात. हात जोडून देवीसमोर नतमस्तक होतात. आरती संपली की गोडाचा प्रसाद वाटला जातो आणि नंतर आरतीचं तबक बाजूला ठेवून पुजारी मंडळी भद्रकालीच्या रांगोळीवर उभे राहतात आणि पायानं ती मूर्ती पुसून टाकतात. आणि मग एकत्र केलेली रांगोळी विभूती प्रसाद म्हणून भाविकांच्यात वाटली जाते. भक्त मंडळी मोठ्या श्रद्धेने तो प्रसाद ग्रहण करतात. दुसऱ्या दिवशी सभामंडप पुन्हा सारवला जातो. पुन्हा रांगोळीतली भद्रकाली साकार होते. पुन्हा आरती आणि पुन्हा शेवटी देवीचा प्रसाद म्हणून ती घरोघरी जाते. नाट्यप्रयोग आणि प्रेक्षक नट हे नातं असं आहे. भद्रकाली भाविक नाट्यासारखं विश्वास आणि श्रद्धेवर आधारले. वा. आपण कार्यक्रमाची सुरुवात आमच्या बेशिस्त वागण्यापासून केली. मी उशिरा आलो वगैरे. तर बाईंची शिस्त या संदर्भामध्ये प्रतिमाने त्यांच्याबरोबर खूप काम केलं आहे. तर त्या बाबतीत तुझ्याकडे काही प्रसंग किंवा किस्से आहेत का? कशा त्या काम करायच्या? आहे थोडंसं टेक्निकल आहे, तर जरा प्लीज बेअर विथ मी. आमची खूप चेष्टा व्हायची. नुसती शिस्त आहे असं नाही. खूप लोक आसपासचे चेष्टा करायचे की तुम्ही रांगोळ्या काढता. कारण बाईंना ना प्रत्येक गोष्टीचा चार्ट लागायचा. म्हणजे एक चार्ट असतो. तर ह्या राईट विंगमध्ये इथे ही वस्तू ठेवलेली असेल, मग ती कोण ठेवणार, मग सेट प्रॉप, फ्रेश प्रॉप, असं ते चार्ट बघून. तर आता मी ते नाही करत, कारण आता मी असिस्टंटच्या थोडंसं वरती गेले. तर त्यावेळेला ना आमचे तुझे असिस्टंट ते करत असतील. त्यांना शिकवलंच की नाही? त्यांना शिकवलंय, पण ते करतात की नाही मला माहित नाही. पण पुष्कर खूप मेहनतीने, खूप शिस्तीने काम. तो असिस्टंट नाही आहे, पण तो आवडीने आणि तो खूप आवडीने आणि मनापासून आणि खूप खूप करतो पुष्कर. नाही, इज द परफेक्ट टीम मेंबर. मला माझा पण अनुभव तसा आहे. एकदा आणि अतिशय शिस्त, त्याला खूप शिस्त आहे. आणि मग त्याला कुठलंही काम आपण दिलं तरी तो करतो. कधी कधी तो त्याची नसलेली कामही करतो. एनिवे, तर त्यावेळेला जी चेष्टा व्हायची ना की तुम्ही किती सगळ्या असं म्हणजे तुम्ही रांगोळ्या काढता. तर सिनेमामध्ये त्यावेळेला कसं असायचं, हे 1985ची गोष्ट आहे. सेल्युलॉइडवर सिनेमा शूट व्हायचा आणि मग एक साऊंड ट्रॅक असायचा. त्या साऊंड ट्रॅकच्या आधीची स्टेज अशी असायची की सिनेमाचं शूटिंग चालू असताना डायलॉग एका नागरा नावाच्या टेप वरती रेकॉर्ड व्हायचा. मग त्याच्यानंतर काय व्हायचं, सिनेमात काय फक्त दृश्य आणि संवाद एवढंच नसतं ना, तर त्याच्याबरोबर संगीत असतं, इफेक्ट्स असतात. इफेक्ट्स म्हणजे आता समजा, अगदी मी तुम्हाला थोडं जास्तच सांगते. एक रात्रीच्या वेळी खेडेगावातून जाणारी बैलगाडी असं असेल तर बैलगाडीच्या चाकांचा आवाज, तो ड्रायव्हर म्हणे, तो गाडीवान काहीतरी गात असेल, गुणगुणत असेल तर तो आवाज, रातकिड्यांचा आवाज, कोणी बोलत असेल तर बोलणं, संगीत, आणि कुठेतरी लांब इफेक्टसाठी कुठेतरी एक मध्येच देवळातली घंटा वाजते, कुठेतरी कुत्र्याचं केकाटणं, असे अनेक प्रकारचे साऊंड्स असतात. तर त्याचे वेगवेगळे ट्रॅक्स असतात. हे त्या काळातली गोष्ट. म्हणजे आता सुद्धा साऊंड ट्रॅक्स असतील, पण आता त्याचं मिक्सिंग खूप सोपं झालं असेल कदाचित. तर ते साऊंड ट्रॅक असतो ना, तर आता समजा एका रिळाच्या 500व्या फुटावरती संगीत पण आहे, संवाद पण आहे, म्युझिक आहे, पण कुत्रा नाही. पुढे गेल्यानंतर बैलगाडी आहे, रातकिडे आहेत, पण कुत्रा नाही. पुढे गेलं की कुत्रा आहे, भजन आहे, पण अमुक नाही. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे साऊंड्स असतात. आणि मग हे सगळे साऊंड ट्रॅक एकत्र करून त्याचा एक मिक्स ट्रॅक बनतो. आणि त्या मिक्स ट्रॅकला
व्हिज्युअल फिल्मची जोड देऊन त्याला मॅरिड प्रिंट असं म्हणतात. असं ते सगळं टेक्निकल असतं, त्याच्यात पण एक वेगळी मजा असायची. खूप मला फार आवडायचे ते दिवस. तर आम्ही एकदा असा साऊंडट्रॅक एका रावसाहेब नावाच्या सिनेमाचा मी मॅरिड प्रिंट पण मला वाटतं झालं होतं, पण नंतर लक्षात आलं की एका रीलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यावेळेला आमचं राजश्रीमध्ये प्रभादेवीला काहीतरी फायनल स्टेज एडिटिंग चाललं होतं, म्हणजे मॅरिड प्रिंट नसेल निघालं. आणि राजकमलमध्ये हितेन घोष साऊंडचं काम करत होता आणि तिकडनं त्यांनी फोन केला की तुम्ही या, कारण इथे थोडा प्रॉब्लेम आहे, आपल्याला ते परत मिक्स करायचं आहे. मी आणि बाई गेलो, आम्ही दोघी तशा नवख्याच होतो. आम्ही गेलो आणि चार्ट्स होते आमच्याबरोबर, ते सगळे ह्या फुटेजवर, आणि ते कुठे निळा, कुठे पिवळा, कुठे लाल, आणि ते सगळं असं बघितलं तरी दिसायचं की इथे असे साऊंड आहेत. तर आम्ही गेलो आणि हितेन म्हणाला, हे रशप्रिंट कुठे आहे? हे फिल्म आम्ही नेलीच नव्हती, आम्ही फक्त साऊंड त्याच्याकडे होता, आम्ही फक्त चार्ट्स नेले होते. तर म्हटलं अरे बापरे. तर मी म्हटलं ठीक आहे, मी जाऊन घेऊन येते. बाई तिकडेच थांबल्या. मी परत राजश्रीमध्ये गेले, तर बाई नुसत्या बसू शकायच्या नाहीत, त्या फार जिटरी व्हायच्या. तर बाईंनी आणि हितेंनी ते अख्खं मिक्स केलं विदाऊट द व्हिज्युअल. ते ट्रॅकवर ते मिक्स केलं आणि मग मी गेले डबा घेऊन, रील घेऊन, आणि त्याने ते मला चला बघूया, आणि ते रील आम्ही लावलं आणि ते परफेक्टली मॅच झालं. तर तेव्हा आम्ही म्हटलं बघा, तुम्ही चेष्टा करताना, आमची टिंगल करताना तुम्ही रांगोळ्या काढता, आता काय झालं? तर तो हितेन मला नाही हॅट्स ऑफ टू यू. आणि त्यांनी ते अगदी तर बाईंची शिस्त ना, शिस्तीसाठी शिस्त नव्हती, त्याला काहीतरी इट हॅड एन एंड. म्हणजे त्या म्हणायच्या प्रत्येक गोष्ट लिहून घे आणि टिकमार्क कर की आज संध्याकाळी अमुक करायचे, त्याच्यासाठी हे करायचं. घे, डोक्यात कशाला ठेवायचं? किती ठेवशील डोक्यात? तुझ्या डोक्यात आणखीन चांगल्या महत्त्वाच्या गोष्टी ठेवायला पाहिजेत. त्यांना एक आणखी थोडंसं स्वतःचं कौतुक करते. एकदा अमोल पालेकर बाईंना म्हणाले की बाई तुम्ही आता कम्प्युटर घ्या, हे काय आहे? तर म्हणाले माझी कम्प्युटर माझ्या शेजारी आहे ना, प्रतिमा. मला ते आठवतं ना, आपण जिम्मा पुस्तकाचं प्रकाशन केलं तेव्हा सुद्धा त्यात पुस्तकाचं प्रकाशन, पण त्याची आपण आदल्या दिवशी रिहर्सल केली होती की आम्ही 7-8 जण तिकडे कसे येणार, कोणी इथून यायचं, कोणी इकडून यायचं. मग हे पुस्तक समजा हातात असेल तर पहिल्यांदा ते पुस्तक असं असेल, मग एक टिंग, ते घंटेचं हे झालं की मग तुम्ही असं करायचं. आणि तिथे सगळे नाना पाटेकर पासून सगळे शिस्तीत ते काम करत होते. तेव्हा साधं पुस्तकाचं प्रकाशन, पण मला एवढं आठवतंय प्रिसिजन. त्या पहिल्या प्रकाशनाच्या वेळेला मी नव्हते, कारण परत मी जपानला होते त्यावेळेला. Maybe, हा. पण जी ती रिहर्सलला मी होते आणि माझ्या मनात आलं होतं थँक गॉड मी नाही. कारण तोपर्यंत ते सगळं जुनं झालं होतं माझ्यासाठी, आणि आय थिंक वी हॅड कम अ लॉंग वे फ्रॉम देअर. आता बराच वेळ झालेला आहे. वंदना गुप्ते बहुतेक आता येतील असं मला वाटत नाही. त्यांनी आता मंदार कर्णिकने धमकी दिली होती 2 तास कार्यक्रम करायचा आहे म्हणून, पण 2.25 तास झाला आहे आता. आणि ती 15 मिनिटं वंदना गुप्तेंची आहेत असं आपण धरू, कारण त्या आल्या असत्या तर कदाचित अर्धा तास बोलल्या असत्या. तुला बोलायचं आहे? ती शूटिंग करते. हो, नाही, आता मी ना यांचा खूप मोठा चाहता आहे. हे जे काही लिहितात ते फार अप्रतिम लिहितात, आणि त्यांच्या लेखनामध्ये एक वेगळी शैली असते, आणि मला त्यांचं नेहमी आवडतं. कुठल्याही लेखाचा शेवट ते फार सुंदर करतात. म्हणजे ते 2 वाक्यांमध्ये जे सांगतात ते खूप मोठं असतं. तर आता ह्या कार्यक्रमाचा शेवट करताना मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही विजयाबाईंना 2 वाक्यांमध्ये, 3 वाक्यांमध्ये आम्हाला काय तुमच्या दृष्टिकोनातून विजयाबाई सांगाल? हा खूप कठीण प्रश्न मी तुम्हाला विचारलाय, पण त्याच्या आधी मला एक सांगायचं आहे की मी जेव्हा पहिल्यांदा दिग्दर्शन केलं, तुम्हाला वेळ मिळालाय विचार करा. तर मी जेव्हा पहिल्यांदा दिग्दर्शन, म्हणजे तेव्हा मला हे लक्षात नाही आलं, आता लक्षात येते. त्यावेळेला मला अनेकांनी विचारलं, कारण माझं पहिलंच नाटक होतं डॉक्टर लागू, महेश एलकुंचवार वगैरे, आणि मी खरंच कच्चा लिंबू होते. म्हणजे लोकांना खरं पण नाही वाटलं की कसं काय हिला मिळालं, तर ती गोष्ट वेगळी आहे. तर मला खूप लोक येतं की पुरुषप्रधान व्यवसायामध्ये तुला स्त्री दिग्दर्शिका म्हणून कसं वाटतं? आणि मी त्यांना सांगायचं, हे तुम्ही प्रश्न विचारताय म्हणून माझ्या लक्षात येते. माझ्या डोक्यातही कधी आलं नाही की मी मुलगी आहे, मी स्त्री आहे आणि मी पुरुषप्रधान व्यवसायात, मला असं कधीच नाही वाटलं. पण आता मला लक्षात येते की त्याचं कारण विजयाबाई. हे जर विजयाबाईंच्या ऐवजी मी दुबेकडे दिग्दर्शक केलं असतं तर मला जाणवत राहिलं असतं की मी बाई आहे, मी मुलगी आहे. ऑफकोर्स त्याच्यात माझ्या स्वभावाचा एक भाग आहे,
माझ्या स्वतःकडे बघण्याचा एक भाग नक्कीच आहे. मी असं म्हणत नाही 100% विजयाबाई, पण विजयाबाईंचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे की बाई आहेत की सईबाई आहेत की सुलभाताई आहेत की, मग माझं काय एवढं मोठं आहे असं मला डेफिनेटली वाटलं. तर रंगायन आणि त्यानंतरच्या काळात झालेले जे संस्कार होते, जे आमच्यावरती नकळत झाले, कोणी मुद्दाम नाही केले, जे आम्ही घेत गेलो, त्याच्यामुळे मी हे प्रश्न ठणकावून हे उत्तर देऊ शकले की तुम्ही म्हणताय मी बाई आहे, मला नाही वाटत मी बाई, म्हणजे मी दिग्दर्शक आहे, त्यात काय मोठं असं. मी थँक्स टू बाई. येस, थँक्यू. अंबरीश. काय नाही, मी काय म्हणजे खूप बोलावं असं वाटतं, पण वेळेचंही बंधन असतं. मी 3 वाक्य सांगतो. काय जुळवली वगैरे नाही आहेत हां, असं मला माहीत नाही हा प्रश्न विचारतील ते, पण आता विचारतं सांगतो. मला असं विचारलं की एका वाक्यात सांग, असं एका वाक्यात, तर मला ते आवडतं. तुम्हाला एका वाक्यात पुरुष सांगता आला पाहिजे ती हां ती म्हणजे मी चांगली मुलाखत घेतो. नाही, विजया मेहता म्हणजे सोन्याचा पिंपळ, 64 ठिपक्यांची रांगोळी वा वा आणि उस्ताद अमीर खान साहेबांचा दरबारी कानडा. वा वा. मला वाटतं आपण आता हा कार्यक्रम इकडे थांबवूया. तुमचे सगळ्यांचे आभार, अर्थातच या संस्थेचेही आभार ज्यांनी आम्हाला इथे बोलावलं. आणि तुम्हाला काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. असं मी म्हणू शकत नाही, कारण मग कधी कधी कार्यक्रम फार लांबतो. त्यामुळे तो आपण लांबवूया नको. तुम्हाला पण घरी जायचं आहे, यांनाही घरी जायचं आहे, त्यामुळे तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल मनापासून आभार. 1 मिनिट, पुष्करला काय बोलायचं नाही, मंदार कर्णिकांना बोलायचं, कारण ते त्यांना आपण थांबवू शकत नाही. नाही, त्यामुळे मला आता मंदार कर्णिक. मला थांबवणारा एकच माणूस इकडे आहे, मध्यभागी जे बसलेत ना, तो माणूस मला काय कुठेही तुमचा दरार आहे थांबवू बघा. शकतो. 100% आहे त्यांचा आणि अधिकार आहे त्यांचा. ते असं म्हणाले, मंदार कर्णिकना कोणी थांबवू शकत नाही. म्हटलं हे मध्यभागी बसलेले सद्गुरुस्थ मला थांबवू शकतात आणि तो त्यांचा अधिकार आहे आणि मी ती आज्ञा म्हणून मी 100% पाळीन सुद्धा. तुम्हाला माहीत असेल, व्हेरी ब्युटिफुल लाईन, आय कांट रेजिस्ट माय सेल्फ. ते नाटक आहे अ स्ट्रीट कार नेम्ड डिझायर. अ स्ट्रीट कार नेम्ड डिझायर. तुम्ही जर नाट्यप्रेमी असाल तर हे वाक्य तुम्ही लिहून घेतलं पाहिजे. आता एका विलक्षण संवेदनशील क्षणी ती जी नायिका आहे ती कोलमडलेली आहे आणि तिच्या तोंडी एक वाक्य आहे, ते मी ह्यांना उद्देशून सांगतो आणि मी तुम्हा सगळ्यांना उद्देशून सांगतो. आणि ते मी असं का सांगतो ते तुम्हाला मी सांगतो. ती ही झाली आहे, ती आतून तिची उरसफोड झालेली आहे आणि ती अशी स्टेजच्या मध्यभागी उभी राहते आणि सांगते, आय हॅव डिपेंडेड ऑन द काइंडनेस ऑफ स्ट्रेंजर्स. मी अनोळखी माणसांच्या करुणेवर मी आहे. इथे हे कलावंत आहेत, मी काय स्टेजचा कलावंत नाही आहे, पण मी लेखक आहे. लेखक आणि स्टेजचे कलावंत, मग ते गायक असोत, हे नेहमी अनोळखी प्रेक्षकांच्या सद्भावनेवर जगत असतात. वा, क्या बात. आणि म्हणून तुम्हाला मी हे सांगतोय की तुम्ही जर माझ्याविषयी असं बोलताय तर मी असं म्हणेन, आय हॅव ऑलवेज डिपेंडेड ऑन द काइंडनेस ऑफ स्ट्रेंजर्स, बट यू आर नॉट अ स्ट्रेंजर, यू आर अ डिअर फ्रेंड. मला ह्याचं 2 वाक्यात कौतुक करायचं आहे. मी अनेक प्रोड्युसर्सबरोबर काम केलं आहे आणि मी अनेक प्रोड्युसरबरोबर काम केलेलं नाही आहे आणि त्यांना घरातून असं हाकलून लावलेलं आहे. तर मला हा आवडतोची 2 कारणे आहेत. ह्याचा अजूनही बालसुलभ स्वभाव कायम आहे. बालसुलभ स्वभाव कायम आहे. तो अत्यंत स्ट्रेट आहे. तो अगदी किलमिश मनात वगैरे काय नाही असं तसं. तो आपल्या कार्यक्रमाची शिस्त बरोबर त्याचा डोळा त्याच्यावर असतो. आपल्याला कार्यक्रम करायचा आहे अशा प्रकारची आपल्या कामावरची श्रद्धा ही त्याच्यात दिसते आणि तो मला प्रेमाने वागवतो. आणखीन 72व्या वर्षी काय हवं आहे तुम्हाला? तुम्हा सर्व रसिकांचे खरंच मनापासून आभार. मी फक्त इथे 4 सन्मान करायला इथे विनंती करणार आहे आणि त्यानंतर आमच्या कार्यवाह शर्मिलाताई देशमुख इथे आभार प्रदर्शन करतील. मी आमच्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मंडळात आज मी कार्यकारी मंडळात आल्यानंतर पहिल्यांदी संस्थेत आलेला आमचा मित्र आणि CKP समाजाचा
एक प्रतिनिधी जो कलावंत क्षेत्रात आहे तो आमचा मित्र पुष्कर श्रोत्री इथे आलाय आणि त्याचं स्वागत करण्याची मी विनंती करतो. त्याचाच मोठा भाऊ तुषार श्रोत्री जो आत्ता याच रविवारी त्याला आम्ही कार्यकारी मंडळात सहभागी करून घेतलेला आहे. नाही, स्वागत करतोय, सत्कार नाही करत आहोत. तुळशीचं रोप देऊन स्वागत करतोय. यानंतर अजून एक सत्कार म्हणजे मित्र आणि माझ्यावर प्रेम करणारे काल निर्णयचे जयेंद्र साळगावकर. मी विनंती करतो श्री आमोद पोतनीस यांना त्यांनी त्यांचं स्वागत करावं. यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की विजयाबाई ज्या NCPA मध्ये कार्यरत होत्या त्या NCPAचे प्रतिनिधी म्हणून आज दोघं जण इथे आलेले आहेत, श्री सिद्धार्थ देशपांडे आणि श्री फेणे साहेब. मी आमचे मिलिंद देशमुख जे ट्रेजरर आहेत त्यांना विनंती करतो तुम्ही तिथे जाऊन त्यांचा स्वागत केलं तरी चालेल. आणि यानंतर आपले हे सगळे पत्रकार मित्र इथे आलेले आहेत आणि पार्ल्यातल्याच अत्यंत ज्येष्ठ पत्रकार इथे आलेले आहेत. श्रीमती मृणालिनी नानिवडेकर इथे आलेले आहेत. मी दीपिका कर्णिक यांना विनंती करतो की मृणालिनी ताईंचा सर्व पत्रकारांच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार करतोय. पार्लेकरच आहेत, तुम्हाला माहिती असतील यजमान त्यांचे सारंग दर्शने. पुन्हा एकदा तुम्हा सर्व रसिकांचे मनापासून आभार. आमचे आजचे मुख्य प्रायोजक आणि पार्ल्याच्या प्रत्येक गल्लीमध्ये एक तरी बिल्डिंग अशी दिसते की जे आपल्याला अथर्व म्हणून दिसतं. आता तर अथर्व बिल्डर्सचे श्री सचिन गुंजाळ साहेब यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. त्यांनी आजचा नाही आलाय नाहीये. अमित देसाई, भरत नाही, कोणी आलेत का प्रतिनिधी त्यांचे? नाही आलेत. मी यानंतर शर्मिलाताईंना विनंती करतो की आभार प्रदर्शन करावं आणि मग हा कार्यक्रम समाप्त होईल. पुन्हा एकदा तुम्हा सर्व रसिकांचे मनापासून आभार. धन्यवाद. तर नमस्कार सर्व उपस्थित बंधू भगिनींनो. मी शर्मिला देशमुख या संस्थेची कार्यवाह. आतापर्यंत रसिक हो आपण आठवणींच्या आणि गप्पांमध्ये इतके रमलेले आहात की त्या गप्पा ऐकत राहाव्या, आठवणी ऐकत राहाव्या, वेळ संपू नये असं आपल्याला सगळ्यांना वाटत असताना आपल्याला कुठेतरी वेळेचं बंधन पाळावं लागतं. आणि म्हणून आणि वेळेचं बंधन पाळता पाळता आपण आभारांपर्यंत येऊन पोचलो आहोत. तर आभार मी आपले मानते आहे की आपण सर्वजण हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मंडळ आयोजित ज्येष्ठ रंगकर्मी श्रीमती विजया मेहता यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आठवणींना उजाळा देणारी स्मरणसभा, आठवणीतल्या विजयाबाई या स्मरणसभेमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. या स्मरणसभेसाठी मान्यवर श्री अमरीश मिश्रजी, वंदना गुप्ते आल्या नाहीत, उपस्थित नाही आहेत, स्वाती चिटणीस, अजित भुरे, प्रतिमा कुलकर्णी, आपण सर्वांनी आपला व्यस्त दिनक्रमामध्ये संस्थेच्या विनंतीला मान देऊन ज्या आपुलकीने आपण इकडे आलात त्याबद्दल आपलं औपचारिक नाही पण अतिशय मनपूर्वक आभार मानते. मंडळी, आपण कोणत्याही कामाला आपल्याला आयोजकांच्या इतकीच प्रायोजकांची सुद्धा साथ असते. आणि आजचे आमच्या या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत अथर्व डेव्हलपर, त्यांचेही आभार मानते. या सर्व मान्यवरांनी विजयाबाईंच्या आठवणींचा आता जो उजाळा दिला त्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जी ध्वनी व्यवस्था केली त्याबद्दल पराडकरांचेही आभार मानते. आज पाहुणे म्हणून पुष्कळ श्रोती इथे आलेत
त्यावेळेला तुमचेही मनपूर्वक आभार मानते. कालनिर्णय करते म्हणजे आता आपल्याला मंदारनी त्यांच्याबद्दल वेळेबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. ते जयेंद्र साळगावकर, ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर हे इथे उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून आभार. तर मंडळी, आत्तापर्यंत आभार हा शब्द अनेक वेळा बोलले इथे. एकच आणखीन आभार राहिले आहे, ते म्हणजे इथे उपस्थित नसलेल्या परंतु वाचकांपर्यंत आजच्या कार्यक्रमाच्या वार्ता पोचवणारे वृत्तपत्र वार्ताहरांच्या उपस्थितीला सुद्धा मनपूर्वक आभार मानते. कारण उद्या हे बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचून ह्या कार्यक्रमाची जंगत त्यांच्यापर्यंत जाणार आहे. आणखीन एक गोष्ट मला आपल्याशी शेअर केल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही, ते म्हणजे आमचा मंदार. मंदार म्हणजे डेडिकेशन, डिवोशन आणि डिटर्मिनेशन ह्या 3 गुणत्रयींचा कोणताही कार्यक्रम आत्ताच अमरीशजींनी सांगितलं की अतिशय शिस्त मनपूर्वक असा करणारा हा आमचा तरुण कार्यकर्ता. कसे अनेक कार्यक्रम जे हे करतो म्हणजे आयोजित करतो, आणि आयोजित म्हणजे एक हाती तो जे काही ज्या पद्धतीने कार्यक्रम करतो, तेव्हा त्या मंदारला तर हॅट्स ऑफ टू हिम. आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे की त्याने तो जो काही कार्यक्रम नेहमी करत असतो आणि त्याच्या वाटचालीसाठी एक शुभेच्छा. आणि आमच्यासारख्या आम्ही कमिटीतल्या ज्या ज्येष्ठ सभासद आहोत त्या सगळ्यांचे त्याला अतिशय मनपूर्वक आशीर्वाद देतो. आम्ही त्यांचे आभार त्याचे नाही म्हणत, पण त्याला खूप आशीर्वाद आहेत. तर मंडळी, आभार 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 हा शब्द अनेक वेळा ऐकून तुम्हालाही वाटलं असेल किती वेळा आभार म्हणते. तर खरं सांगू का, हा आभाराचा नसे हा भार, आभाराचा नसे हा भार. अहो, आपुलकीचे हे शब्दचार, आपुलकीचे हे शब्दचार. कारण अहो, उपस्थिती तुम्हा सर्वांची अहो, ही तर आमच्या मंडळाची आहे शान, ही तर आमच्या मंडळाची आहे शान.